ओके ठीक आहे, माईक बंद करा तुमचा. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. एक काम करा तोपर्यंत बाकीचे लोक जॉईन होईपर्यंत आपण काय करूया, कोणी कोणी ट्रेडिंग केलंय, कोणी कोणी नाही ट्रेडिंग केलंय, कोणी बँक निफ्टी केल्या, कोणी ऑप्शन ट्रेडिंग केले, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट सांगा, त्याच्यावर आपल्याला बघता येईल. माईक चालू करू नका. तुम्ही जर ट्रेडिंग केलं असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. ट्रेडिंग केलं असेल, नवीन आहात, काय तुमचा काय स्टेटस आहे तो टाका चॅट बॉक्समध्ये. सर आपले ऑफलाईन बॅच मॉर्निंगलाच असतात ना फक्त? होय, ऑफलाईन बॅच मॉर्निंगला असते. सकाळी 12ची एक बॅच आहे, 6:30ची एक बॅच आहे. 6:30 सकाळची? सकाळची 6:30ची नाही, संध्याकाळी 6:30. नाही, आमचे एक मित्र आहेत, त्यांना मी आधीच क्लास जॉईन करायला सांगितलं होता, पण आता एक 60-70 हजाराला 2-3 दिवसापूर्वी लॉस गेले. आता बोलतात मला सरांची लिंक नंबर वगैरे पाठवा. म्हटलं आधी लेक्चर नॉलेज घेऊन मग ट्रेडिंग करायची ना. ते बोलतात की कोल्हापूरला राहण्याची वगैरे सोय. म्हटलं आहे, बॅचलर वगैरे मध्ये होऊ शकतं 1 महिन्यासाठी ऍडजस्ट. ते ऍक्च्युअली सातारचेच आहेत ना, त्यामुळे ते बोलले जवळ पडू शकते त्यासाठी. काय प्रॉब्लेम नाही, ऑनलाईन पण केलं तरी चालते ना. नंतर तुम्ही ऑफलाईनला येऊन इकडं थोडंफार काही गोष्टी समजल्या नाही तर तुम्ही करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. नाही, ऍक्च्युअली ते जॉबला अशी का त्यांची नाईटला ड्युटी असते ना, तर ते बोलतात डायरेक्ट सुट्टी टाकूनच ऑफलाईनला जाऊ. म्हटलं ठीक आहे, चालेल. ओके ठीक आहे, चालते. बघा ठीक आहे, त्यांना लिंक वगैरे पाठवा, चेक करूया आपण मग. हो, नंबर दिलेला आहे तुमचा, ते बोलले मी पूर्ण करतो. ओके चलेल ठीक आहे. ओके सर, फॉरेक्स बेस्ड आहे का इंडियन मार्केट बेस्ड आहे सर? हे का प्रॉफिट कुठनं येतं ते बेस्ट आहे, बरोबर का? हो. काय वाटतं तुम्हाला, प्रॉफिट कुठनं येईल ते बेस्ट आहे? प्रॉफिट मेन आहे, पण सर जसं म्हणता, कोणी म्हणतं का म्हणजे इंडियन चांगलं नाही, इंडियाकडे जास्त टॅक्स लागतो सर, फॉरेक्सला टॅक्स जास्त नाही लागत. कोणी असं म्हणतं टॅक्सचा पण काय एवढा फॉरेक्स विषय येत नाही. कसं आहे, इंडियन मार्केटमध्ये ज्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करताय त्यावेळेला ऑप्शन ट्रेडिंग नावाचा कन्सेप्ट आहे, सीईपीचा. लोक तिकडं अट्रॅक्ट होतात जास्त.
हो. आणि तिकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे भरपूर लॉसेस प्रमाण वाढतं. तसं फॉरेक्स मध्ये टाइम डिके नावाचा प्रकार नसतो, त्यामुळे इकडे लॉसेसचं प्रमाण कमी येतात आणि प्रॉफिटचा एक रेशिओ तुम्हाला दिसून जातो इकडं. ओके सर. हम्म. सर सर, इंडेक्स कॅपिटल ऑप्शन किती लागतं पेक्षा सर? स्टॉक ऑप्शन्स बेटर असतात का सर? कॅपिटल 10,000 पासून. काय म्हणला महेंद्र सर? इंडेक्स ऑप्शन पेक्षा स्टॉक ऑप्शन्स बेटर असतात का, म्हणजे एवढे वोलेटाईल नसतात का सर? स्टॉक ऑप्शन करायला लागला म्हटलं डीके हा प्रॉब्लेम येणारच तुम्हाला, बरोबर ना? बरोबर सर, बरोबर. हा, त्यामुळं आता इथे बघितलं तर भरपूर जणांनी मला वाटते फॉरेक्स चालू केलेलं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. भरपूर जणांनी लॉसेस पण केलेले दिसतात, टाकलेला सर, एक एक कमेंट मध्ये. 10,000च्या अमाऊंट मध्ये किती पर्सेंटने प्रॉफिट होईल सर? किती पर्सेंट प्रॉफिट होईल? साधारण तुम्ही पर्सेंटने. 3% अर्निंग केला, 3%, हं. तरी बास होते. पहिला स्टार्टअपला ज्यावेळेला तुम्ही नवीन असता त्यावेळेला, आणि एकदा काय तुम्हाला मार्केटची सवय झाली आणि 3% कसे काढायचे हे जर तुम्हाला प्रॉपरली समजलं तर तुम्ही नंतरनं काढू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला तुमचं ट्रेडिंगचं जे कॅपिटल आहे ते वाढवायचं हं. आणि मग 3% काढायचं. कन्सिस्टन्सी जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही प्रॉपर मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये येणार, लक्षात घ्या. ओके. कळलं? हो सर. त्यामुळे कन्सिस्टन्सी मॅटर करते, बरोबर ना? हो. तसं एक सर, मी स्टुडंट आहे, तर माझ्याकडे जास्त अमाऊंट नाही सर कॅपिटल. तर किती अमाऊंट पासून सर स्टार्ट करायचं ट्रेडिंग? हे बघा, फॉरेक्स मध्ये जर बघितलं तर 10,000 रुपयापासून आपण चालू करू शकतोय, काय प्रॉब्लेम नाही आहे. हो. ओके, हो. चालेल, ठीक आहे. आपण आता जे काही शिकणार आहे, हॅलो माईक ऑफ करा $30-40 सर्वांचं. चालू सर? 30-40 जर असं पहिला कमी पडतात. म्हणजे थोडक्यात कसं आहे, $100 जे काय तुमची जर्नी असणार आहे तिथं तुम्हाला लॉस पण दिसणार आहे आणि प्रॉफिट पण दिसणार आहे, लक्षात घ्या. हो सर. एक अजून पण एक अशी कंपनी होती, हम्म, तर मी त्यांच्या कंपनीमध्ये काल सेशनमध्ये जॉईन झालो. त्यांचं असं म्हणणं होतं का, हम्म, तुम्ही म्हणजे कॅपिटल टाका, 10 म्हणजे $10, $15, $20, हम्म, कोणाला 8%, 25%, 20% असं म्हणजे मंथली प्रॉफिट देणार ते. तुम्ही हो, ट्रेड न करू, देतात फक्त ते. कॅपिटल कसं असतं टाकून तुम्हाला ठेवा. सांगतो, ही सायकल असते. ही सायकल चालवायला पहिल्यांदा तुम्ही 10,000 रुपये टाकताय, बरोबर का? हो. पहिला 10,000 टाकताय आणि 10,000 टाकल्यानंतर तुम्हाला चांगले रिटर्न्स देतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक हाऊस उठते आणि त्यावेळेला तुम्ही 1,00,000 रुपये टाकताय. हो. आणि ज्या दिवशी 1,00,000 रुपये टाकताय त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून फोन बंद असते. सर, आणि एक बोलायचं होतं हा, बोला. की बऱ्याच वेळेला काय होतं, प्रॉफिट होतो, म्हणजे फर्स्ट एंट्री घेतली तरी प्रॉफिट दिसतो आपल्याला. 2,000, 1,000 रुपये, 1,500 रुपये असा प्रॉफिट दिसतो निफ्टी, बँक निफ्टी मध्ये. ओके, पण हे कळत नाही की बाबा थांबायचं कुठं. पहिली एंट्री प्रॉफिट मध्ये असताना पण दुसरी एंट्री घेतली जाते, तिसरी घेतली जाते. मग प्रॉफिट तर जातोच जातो, प्लस माझं कॅपिटल पण जातं त्याच्यामध्ये. ओके, असं ठीक आहे. खूप वेळा होतं. हा, हे सायकोलॉजीचा इम्पॅक्ट आहे. तो कसा, तो डेव्हलप कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो, किंवा एंट्री कुठं घ्यायची ऍक्च्युअल मध्ये, या सगळ्या गोष्टी मी दाखवतो. त्यावर तुम्ही मग तुमचा जो कंट्रोल आहे ते तुम्हाला समजेल की मार्केट कशा पद्धतीने चालतंय. हो सर. आणि आपले जे काही आता सेशन्स होणार आहेत त्यात तुम्हाला भरपूर काही काही गोष्टी अशा ऍडव्हान्स लेवलला मिळणार आहेत. तुम्ही त्या बघितल्या पण नसणार आहेत, लक्षात घ्या. हो सर. तुम्हाला त्या दिसल्या पण नसणार, तुम्ही त्या बघितल्या पण नाहीत आणि त्या गोष्टी तुम्हाला माहिती पण नाहीत, त्या कशा पद्धतीने वापरायच्या या पण माहित नाहीत. कारण की तुम्हाला आता जे काही कन्सेप्ट आहेत मी काय शिकवतो त्याच्यावरून उद्या काय होणार आहे प्रेडिक्ट करू शकता का तुम्ही आज? नाही, तेवढं नाही करू शकत, बरोबर ना? मग उद्या मार्केट खाली जाणार आहे का वरती जाणार हे आजच तुम्हाला समजलं तर मग होऊ शकतं. मग ते कसं हे करायचं प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मी शिकवतो प्रॉपर, काय प्रॉब्लेम नाही. थोडा स्टडी वगैरे करावा लागेल, काय प्रॉब्लेम नाहीये, पण होऊन जाईल पुढे पुढे सगळं. ओके. हो सर, थँक्यू सर. सर, तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर? 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके, ठीक आहे. आता आपण चालू करूया. भरपूर लोक आलेले आहेत. सर्वांनी एक काम करा, टायटल टाकून घ्या, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. ऍक्च्युली आपण फॉरेक्स ट्रेडिंग शिकणार नाही आहोत, लक्षात घ्या. आपण माईक ऑफ करा जरा सर्वांचे. सर, एक मिनिट सर, विचारतो, नोट्स बनवावं लागेल का सर? कसं आहे बघा, कुठं पण काय पण तुम्ही जॉईन केलं तर नोट्स बनवणं हे बेटर असतं, तुमच्या फायद्याचं असतं ते. त्यामुळे नोट्स बनवत चला. नोट्ससाठी पेन आणि बुक तुमच्या समोर घ्या.
तुमच्या फायद्याच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. कारण की माझ्या लेक्चरमध्ये बाकीच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला शिकवतो त्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे तुमचा फायदा होईल. नोट्स बनवत चला. ओके. ज्यांची माईक नॉईज क्रिएट करायला लागलं त्यांनी माईक ऑन करू नका. काय विचारायचं असेल तर सांगा मला. ज्या वेळेला तुम्हाला विचारायचं आहे त्यावेळेला तुम्ही माईक ऑन करा, अदरवाईज नका करू. ओके. आणि एक काम करा, सर्वांनी टायटल टाकून घ्या, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. ऍक्च्युली फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय बघणार नाहीत आपण चार्ट अनालिसिस कसा करायचा असतो, टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं चार्टवर, आणि जे मार्केट मेकर्स असतात ते चार्टवर कसे फुटप्रिंट सोडून जातात आणि त्यांचे फुटप्रिंट कसे ओळखायचे असतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं, जसं पुढं जाईल तसं. पण थोडासा एक बेस, कोणत्या तरी गोष्टीचा एक बेस आपल्याला लागतो, म्हणून आपण थोडं फॉरेक्सचं बघणार आहे. त्यामुळे आपण फॉरेक्स कडून सुरुवात केली आहे. एक काम करा, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय असं टायटल टाका. हॅलो सर. हा बोला. आपण आज ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर ते पण बघणार आहोत. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर लगेच नाही बघणार, ती मला वाटते 5वा-6वा सेशन असेल. ओके. हा, लगेच नाही, कारण की पहिल्यांदा बेसिक जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, ना तर मग बेसिकच जर माहित नसेल तर तुम्ही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर बघून काही जगणार आहे का? तुम्ही नाही जगू शकत, लक्षात घ्या. बरोबर ना? हा. आणि येणाऱ्या वेळेमध्ये आपण म्हणजे येणाऱ्या काही दिवसाच्या नंतर स्मार्ट मनी कन्सेप्ट वगैरे ते पण बघूया. हा, ते सगळं तुम्हाला मी पुढे जसं पुढे जाईल तशा सगळ्या ऍडव्हान्स कन्सेप्ट तुम्हाला दिसायला लागतील. रोज तुम्हाला जॉईन करावे लागेल. ओके सर. हा ओके, ठीक आहे. माईक ऑफ करा. एक काम करा, टायटल टाकून घ्या, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. आणि समोर तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये काय दिसते बघा, समोरच्या चित्रामध्ये काय दिसते बघा. समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला डॉलर अँड युरोज दिसतात, बरोबर आहे काय. म्हणजे दोन देशाच्या करन्सीमध्ये ज्या वेळेला आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेला त्याला आपण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणू शकतो, लक्षात घ्या. बरोबर ना? आता पूर्वी काय व्हायचं, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला अमेरिकेला जायचं झालं तर भारतातले जे काय चलन आहे ते अमेरिकेमध्ये चालतं का? भारतीय चलन अमेरिकेमध्ये चालतं का? नाही चालत, बरोबर ना? भारतीय चलन अमेरिकेमध्ये चालत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला डॉलरमध्ये पैसे कन्वर्ट करावे लागतात, बरोबर आहे का? हा, आणि त्यावेळेलाच माईक ऑफ करा, माईकचा डिस्टर्बन्स भरपूर लागला, नॉईस भरपूर क्रिएट करायला लागलाय. एक मिनिट, कोणाचं माईक? हा, ज्यांचा माईक प्रॉपर बसलाय, काही अडचण नाही, त्यांनी चालू ठेवा, काय फरक पडत नाही मला, पण नॉईस क्रिएट करू नका. श्रीकांत सर, तुमचा माईक नॉईस क्रिएट करायला लागलाय. हा, जरा चेकिंग करून बघा, कारण काय होते नंतर तुम्ही जर सेशन जर ऐकायला लागला तर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार. हे नॉईसचा भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतो. ओके, हे बघा, जर तुम्हाला अमेरिकेला जायचं झालं तर काय करणार आहे, डॉलर काय करणार आहे तुम्ही, INR डॉलरमध्ये कन्वर्ट करणार आहे आपण, बरोबर आहे. मग INR डॉलरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता, ठीक आहे. पण अमेरिकेमध्ये गेला तुम्ही आणि अमेरिकेमध्ये फक्त तुम्ही 50,000 रुपयेच खर्च केला आणि 50,000 रुपये तुमच्याकडे राहिलेत, आणि ते 50,000 राहिल्यानंतर ना तुम्ही एक 10-15 दिवस अमेरिकेमध्येच थांबला, आणि त्यावेळेला तिथला जो डॉलर आहे तो डॉलरचा रेट वाढला, तर तुमच्याकडे जी काही करन्सी आहे तिचा रेट वाढणार आहे की नाही सांगा मला. वाढणार आहे, बरोबर ना? वाढल्यानंतर ना तुम्हाला प्रॉफिट दिसणार आहे. येस. मग आता सांगा, आता प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रॉफिट करायला अमेरिकेला जावं लागतं का जाणार अमेरिकेला तुम्ही प्रत्येक वेळेला प्रॉफिट करायला? नाही जाणार, बरोबर ना? मग त्याच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेत, बरोबर ना? ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करून मार्केटमध्ये पैसे कमवू शकता, लक्षात घ्या. फॉरेक्स ट्रेडिंग त्यालाच म्हणतात. म्हणजे दोन करन्सी पेअर मध्ये किंवा दोन करन्सी मध्ये जे ट्रेडिंग केलं जातं किंवा करन्सी पेअर मध्ये जे ट्रेडिंग केलं जातं त्याला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. ओके, श्रीकांत सर, माईक तुम्ही जरा ऑन करू नका, नंतर तुम्ही माईक हे करा, क्लिअर करून घ्या पहिल्यांदा. ओके, स्मिता मॅडम, समजलं तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे? हो सर. ओके, ठीक आहे. तुमचा माईक क्लिअर आहे, तुम्ही बोलू शकता बिंदास. हो सर. हा, ओके, ठीक आहे. लिहून घ्या तिकडं, नोट डाऊन करून घ्या. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी ट्रेडिंग होय, आणि तुमचा जो ब्रोकर तुम्हाला जे काही करन्सी पेअर उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता.
फॉरेक्स म्हणजे करन्सी मध्ये केलेली ट्रेडिंग. दोन देशाच्या करन्सीमध्ये जी काही ट्रेडिंग केली जाते त्याला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात, सोप्या शब्दात, सोप्या भाषेत. सर्वांनी टायटल टाकून घ्या, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, आणि त्याच्या खाली लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सीमध्ये जी काही ट्रेडिंग केली जाते त्याला फॉरेक्स ट्रेडिंग म्हटलं जातं. नवीन जे स्टुडंट आले त्यांनी नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. झालंय सर्वांचं नोट डाऊन करून? ओके, ठीक हो आहे. सर झालं. हा, पुढे जाऊ आपण. ओके, दुसरा स्लाइड असणार आहे तुमच्यासाठी, मेजर आणि मायनर करन्सी पेअर. बरोबर आहे. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ही लास्टला जी करन्सी पेअर आहे ही कोणती करन्सी पेअर आहे? करन्सी कोणती आहे ही? इंडियन. इंडियन. रुपी. ऑदर INR. कोणत्या INR. ऑदर कोणत्या देशात चालते का ती? नाही. नाही. नाही चालत. बरोबर आहे. हा एक नंबरला जो बॉक्स मध्ये जी करन्सी आहे ती कोणती करन्सी आहे? डॉलर. 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 ऑदर देशामध्ये चालते का? नाही. चालते डॉलर पण हा सगळ्यात सगळीकडेच ऑलमोस्ट चालतं, म्हणजे मोस्टली यूज सगळीकडे केलं चालतं. जातं. लक्षात घ्या, मोस्टली डॉलर यूज केला जातो. युरोज यूज केले जातात मोस्टली या भागात. आपल्याकडे ते जास्त वापरले जात नाहीत, पण डॉलर वगैरे भरपूर ठिकाणी चालतात. लक्षात घ्या, म्हणजे त्याचा जो व्यवहार असतो तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. बरोबर आहे का? हो. हा, डॉलरचा व्यवहार सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं ह्या ज्या वरच्या ज्या करन्सी आहेत, हा यांचा जो व्यवहार आहे किंवा यांचा जो बिझनेस प्रॉपर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणून त्या कशामध्ये मोडतात? मेजर करन्सी पेअर मध्ये मोडतात. आणि खाली जर बघितलं तर हा तुमच्याकडे ह्या करन्सीची नावं अजून तुम्हाला माहित पण नसतील, हा रुपीज सोडला तर. हो, बरोबर. बरोबर ना? मग ज्या करन्सी पेअर स्वतःच्या देशापुरतं मर्यादित आहे किंवा त्यांचं ट्रान्झॅक्शन जास्त होत नाही किंवा त्यांचा व्यवहार जास्त होत नाहीत, म्हणून त्या कशामध्ये मोडतात? मायनर मध्ये मोडतात. लक्षात घ्या. ओके. हो आणि सर. या ग्लोबली जास्त प्रमाणात यूज केल्या जातात. हायली याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलं जातं, म्हणून ह्या करन्सी पेअर मेजर मध्ये मोडल्या जातात. ओके, मेजर मायनर समजलं सर्वांना? हो सर. हा, ओके, ठीक आहे. आणि आपण जे काही ट्रेडिंग करणार आहोत ते मेजर करन्सी पेअर मध्ये करणार आहोत. का सांगा मला? मेजर करन्सी पेअर मध्येच का ट्रेडिंग केलं पाहिजे? व्हॉल्यूम जास्त असतं. व्हॉल्यूम जास्त असतो. तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही हिट होण्यासाठी फास्ट मदत होते. लक्षात घ्या. आता स्टॉप लॉस सारखाच हिट होत असेल तर तुमची स्ट्रॅटेजी चुकणार आहे. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. पण याच्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम चांगला असल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करता येतो. त्यामुळे मेजर करन्सी पेअर्स जे काय असणार आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. आणि पुढच्या स्लाइडमध्ये मेजर करन्सी पेअर कोणत्या आहेत, काय आहेत, ह्या तुम्हाला पुढे सगळ्या समजून जातील. ओके, एक काम करा, थोडक्यात नोट डाऊन करून घ्या. जे स्क्रीनवर दिसते ते थोडक्यात नोट डाऊन करून घ्या आणि झाल्यानंतर हँड राईज करा.
स्क्रीनवर दिसतं ते नोट डाऊन करून घ्या, थोडक्यात नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झाला असेल तर सांगा मला, हँड राईज करा. झालं सर, नोट डाऊन झालं. ओके ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पण मिळणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, लक्षात घ्या. परत एकदा तुम्ही बघून सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकताय, नो प्रॉब्लेम. ओके, पुढे जाऊ आपण. टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट टायटल टाकून घ्या आणि त्याच्यानंतर नोट्समध्ये मी ज्यावेळेला सांगेल त्यावेळेला थोड्या थोड्या नोट्स काढा. घेतलं सर्वांनी टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. ओके, एफडी त्याच्यामध्ये पहिला एक नंबरला एफडी येणार आहे. एफडी म्हणजे काय सांगा जरा मला. फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट, बरोबर ना. फिक्स डिपॉझिट जर तुम्ही ठेवली, समजा 10,000 रुपये तुम्ही फिक्स डिपॉझिट जर ठेवलं, ओके, बँकेत जर तुम्ही 10,000 रुपये ठेवले तर तुम्हाला रिटर्न मंथली मिळतात की वार्षिक मिळतात? स्पेसिफिक पिरियड साठी 1 वर्षासाठी मिळतात ना, वार्षिक मिळतात ना तुम्हाला, हो. बरोबर ना. मग किती मिळतात ते? 6 ते 7%. 6 ते 7% किंवा 8% जास्तीत जास्त. म्हणजे हो. किती 10,000 रुपयाला किती रुपये मिळणार आहेत तुम्हाला? 7 ते 8,000. 800 रुपये मिळणार आहेत तुम्हाला, बरोबर आहे का? 800 रुपये मिळणार आहेत. 800 रुपये. किती दिवसानंतर ना? 365 दिवस ठेवल्यानंतर ना, बरोबर आहे का? त्याच्यानंतर ना म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, समजा म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला वार्षिकच रिटर्न मिळतात ना. मग ते किती टक्के असू शकतात? 12%. 12%, जास्तीत जास्त 18%, 25% धरू आपण. 25% धरू. 25% म्हणजे किती रुपये झालेत बघा? 2,500 रुपये झालेत, बरोबर आहे. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघ, मला एक सांगा, बिझनेस जर तुम्हाला ओपन करायचा झाला तर मिनिमम किती पैसे लावावे लागतात? 5 ते 10 लाख रुपये. 5 ते 10 लाख रुपये लावावे लागतात, बरोबर आहे. चांगला जर बिझनेस असेल तर किती लाख रुपये लावायला पाहिजे तुम्हाला? 25 लाख रुपये लावायला पाहिजे, बरोबर आहे. आणि हो, सर. रिअल इस्टेट जर घ्यायची असेल तुम्हाला तर किती रुपये लावावे लागतील? 50 लाखांना भाऊ. 25 लाखाच्या वरतीच लावावं लागतील, बरोबर ना. 25 लाखाच्या वरतीच लावावं लागतील रिअल एस्टेट पण. आणि गोल्ड पण जर घ्यायचं लागेल, गोल्ड जर घ्यायचं असेल एक चांगल्या पद्धतीनं, तरी पण तुम्हाला 25 लाख रुपये एक म्हणजे इनफ, एक चांगली व्हॅल्यू असेल. 25 लाख रुपये, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्ही तिन्ही ठिकाणी जर 25 लाख रुपये लावले तर 25 लाख रुपयाचे 50 लाख रुपये कधी होणार सांगा मला? बिझनेस मध्ये 25 लाख रुपये लावल्यात, 25 लाख रुपयाचे 50 लाख रुपये कधी होणार? मिनिमम 3 ते 5 वर्ष लागतील. 5 वर्ष लागणार. रिअल एस्टेट मध्ये पण 5 वर्ष लागणार, गोल्ड मध्ये पण 5 वर्ष लागतात, बरोबर आहे का? आता तुम्ही Yes, मला sir. सांगा, बिझनेस मध्ये जर 25 लाख रुपये लावले तर 25 लाखचे 50 लाख होणार याची गॅरंटी असते का? नाही. गॅरंटी नसते, बरोबर ना. रिअल इस्टेटची पण तेवढी गॅरंटी नाही, पण वाढतील, बरोबर आहे ना. मिनिमम टोटल या 3 ऍसेट जर वाढायच्या झाल्या तर मिनिमम 10 इयर्स लागणार आहेत तुमच्याकडे, बरोबर आहे. Yes. बरोबर ना. मिनिमम तुम्हाला 10 इयर्स लागणार आहेत, बरोबर आहे. आता Yes. तुम्ही मला सांगा, इथे हे सगळे झाले तुमचे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. ओके, आता इथे आपण जे काही फॉरेक्स ट्रेडिंग करणार आहे, फॉरेक्स मध्ये समजा तुम्ही जर 10,000 गुंतवा लागला, तर बँकेत 10,000 ठेवले म्हटल्यावर 10,000 मध्ये डॉलर किती डॉलर येतात सांगा जरा मला? 10,000 मध्ये 110च्या आसपास किंवा 120. 110च्या आसपास किंवा 120 म्हणजे $100 आपण धरून चालू, ठीक आहे. $100 आपण धरून चालू, ठीक आहे. $100 रोजचा $1 जर प्रॉफिट केला तर वर्षाचे ट्रेडिंग सेशन किती असतात? 300.
200 300, नसतात. 250. वर्षाची ट्रेडिंग सेशन 250 असतात, लक्षात घ्या. त्याच्यावरती सेशन्स नसतात. ओके, असतात का सेशन? नसतात. नसतात, बरोबर ना? हॅलो, माईक ऑफ करा जरा तुमचा. फॉरेक्स मध्ये नसतात, पण क्रिप्टो घेतलं तर असतील माझ्या मते. ओके, क्रिप्टो मध्ये असतील पण फॉरेक्स मध्ये नसतील. फॉरेक्स मध्ये किती तुमच्याकडे सेशन्स आहेत टोटल मिळून? 250 सेशन्स आहेत, बरोबर आहे का? टोटल 250 सेशन्स आहेत तुमच्याकडे. आणि 250 सेशन्स मध्ये टोटल 250 सेशन्स मध्ये तुम्ही रोजचा $1 जर मिळवला तर टोटल किती डॉलर मिळवू शकता तुम्ही? 250. $250 मिळवू शकता, बरोबर काय? मग $250 INR मध्ये व्हॅल्यू काय होते? 20,000, 20 ते 22,000. 20 ते 22,000 होते, बरोबर आहे काय? मग तुम्ही 365 दिवस 365 दिवस जरी मार्केटमध्ये तुम्ही जर बघा 365 दिवस 10,000 रुपये ठेवलेत आणि तुम्हाला किती रुपये मिळालेत? 800 रुपये. म्हणजे किती टक्के मिळाले तुम्हाला? 8%. 8%. आणि इथं तुम्ही रोजचा $1 प्रॉफिट करायला लागलाय. 250 दिवस तुम्ही प्रॉफिट करणार आहे, $1 प्रॉफिट करणार आहे. आणि $1 प्रॉफिट केल्यानंतर तुम्हाला $250 येणार. म्हणजे किती टक्के मिळायला लागलेत तुम्हाला? 250%. किती मिळाल्यात? 250% मिळाल्यात, बरोबर ना? आता बरोबर. इथं फक्त मी तुम्हाला $100 सांगितलं, पण इथं बिझनेस, रिअल इस्टेट आणि गोल्ड इथं 25-25 लाख रुपये लावलेत, बरोबर आहे का? मग ह्या 25-25 लाख इथं का आपण 25 लाख रुपये लावलेत का? नाही. नाही लावलेत. 25 लाख लावले तर इकडं फॉरेक्स मध्ये तुम्हाला किंवा इंडियन मार्केटमध्ये कुठं पण तुम्ही हे करा, रोजचं तुम्ही जर कन्सिस्टन्सी प्रॉफिट जर घेतला $100 प्रॉफिट, जास्त नाही प्रॉफिट घ्यायचं. $100 हे $100 नाही, ₹100 इंडियन मध्ये आणि फॉरेक्स मध्ये $1. $100 फॉरेक्स मध्ये आणि 10,000ला $100 म्हणजे कन्सिस्टन्सी. असं जर कन्सिस्टन्सी मध्ये रोजचे $100 जर प्रॉफिट घेतला, आता हे इंडियन मधलं मी तुम्हाला सांगत नाही, कारण की इंडियन मध्ये $100 प्रॉफिट घेतल्यानंतर ना $60 तुम्हाला ब्रोकरेजला द्यायला लागतात, बरोबर आहे का? बरोबर. बरोबर ना? पण इथं फॉरेक्स मध्ये जर तुम्ही $1 जर घेतला तर $1 मध्ये फक्त तुम्हाला ₹9 द्यावे लागतात. ₹9 फक्त ₹9 किंवा $11 द्यावे लागतात. त्यामुळं तुम्ही प्रॉफिट करताना $1 11 सेंटचा प्रॉफिट करायचा आहे. $1 11 सेंटचा प्रॉफिट झाल्यानंतर ट्रेड क्लोज केला तरी चालेल. आणि $1 प्रॉफिट हा मार्केटमध्ये इझी टाइम मध्ये होतो. इथं टाइम डिके वगैरे असं काहीच होत नाही. आणि तुमच्यासाठी फॉरेक्स हे एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म असेल. ओके, हे समजलं तुम्हाला? येस सर. हा, मग Yes, तुम्ही मला सांगा, मार्केटमधून 1% गेन करणं चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं. चांगलं आहे ना. मग तुम्ही 1%चा गेन केल्यानंतर ना मार्केटमध्ये थांबताय का? नाही थांबत. हाच आपला मोठा प्रॉब्लेम असतो ना, बरोबर ना? 1% प्रॉफिट केल्यानंतर आपण थांबू शकत नाही. किंवा तुम्हाला 3%, 5% प्रॉफिट झाल्यानंतर थांबताय का तुम्ही? नाही, अजून ट्रेडिंग करतो आपण. अजून ट्रेडिंग करतो. का ट्रेडिंग करतो? कारण की तुमची स्वप्न मोठी असतात, बरोबर आहे का? स्वप्न मोठी असतात. पण फॉरेक्स मार्केट हे समुद्र आहे, बरोबर ना? पूर्ण समुद्र आहे. समुद्र घरला घेऊन जाऊ शकता का तुम्ही? समुद्र घरी घेऊन जाऊ शकताय? काय होणार आहे घरी घेऊन गेल्यावर? घर बुडणार. घर बुडणार आहे. मग हे कळायला नको, बरोबर ना? घर बुडणार आहे. मग हे कळायला पाहिजे का नको तुम्हाला? Yes. बरोबर ना? $100ला $100 दिवसाला कधी प्रॉफिट होतो का? नाही होत. जेवढं काही चांगलं मिळालंय तुम्हाला, किती मिळायला लागलेत? $100ला $1 मिळाला, $2 मिळाला, $3 मिळाला, $5 मिळाला. अहो 5% आलेत दिवसाला. 5% कोण देते का? नाही. कोणच देत नाही. लक्षात घ्या, ही सायकोलॉजी पहिल्यांदा डेव्हलप करायला पाहिजे आणि ती टक्केवारीमध्ये करायला पाहिजे, बरोबर ना? पर्सेंटेज मध्ये करायला पाहिजे. Yes. आणि हे ज्यावेळेला तुम्ही डेव्हलप करणार त्यावेळेला एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार, लक्षात घ्या. नाहीतर तुमची बुकच जर तुम्हाला माहित नसेल तर मार्केट समुद्रासारखं तुम्हाला पण वाहून घेऊन जाणार. कुठल्या लाटात गावणार तुम्हाला कळणार पण नाही. ओके, त्याच्यानंतर नाही इथे आहे बघा, ट्रेडिंग खूप सोपे आहे. चला, रील्स बघितल्यानंतर ना येतोय ट्रेडिंगचा एक सेटअप घ्यायचा, $20,000 आणि ट्रेडिंग करायचं. एवढं सोपं आहे का ट्रेडिंग? नाही. नाही आहे, बरोबर ना?
आणि स्मार्ट पण आहे. हात काय घाण करायला लागत नाहीत, काय हमाली करायला लागत नाही. सोपं आहे त्याच्यासाठी. त्याला वाटते भरपूर सोपं आहे, पण तेवढं सोपं आहे का? नाही. नाही. योग्य पद्धतीने करायला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी नियम्स आहेत, लक्षात घ्या. बरोबर ना? Yes. ते नियम्स जर तुमच्याकडे जर प्रॉपर पद्धतीने असेल तर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये यशस्वी तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना मला सांगा, ट्रेडिंग मार्केट हे पैसे मिळवायचं मशीन आहे का? मग ते फॉरेक्स असून दे किंवा इंडियन असून दे, पैसे मिळवायचं मशीन आहे का? नाही. मग त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे तुम्हाला? त्याला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? बिझनेस. एक बिझनेस माइंडसेटनं बघितलं पाहिजे ना. मग बिझनेस माइंडसेटनं बघणं म्हणजे काय थोडक्यात? तुम्ही तुमच्या बिझनेसला कसं बघता ऍक्च्युअल मध्ये? Yes. बरोबर ना. आता बिझनेस माइंडसेट मध्ये कसं बघणं तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो. जर समजा तुमचं एक हॉटेल असेल, बरं आहे. हॉटेलमध्ये पहिल्यांदा जर बघितलं तर तुमचा कुक असतो, त्या कुकचा पगार असतो, बरोबर आहे. तिथे कामगार असतात, कामगारचा पगार असतो. परत हॉटेलचा मेंटेनन्स असतो, लाईट बिल असतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, बरोबर काय? हे सगळं मॅनेज करायचं असतं, बरोबर आहे. Yes. काय वस्तू आहेत काय नाहीत ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यावेळेला हॉटेल चालणार ना, तुमचा बिझनेस चालेल ना त्यावेळेला. Yes. मग तुम्ही ज्यावेळेला ट्रेडिंग करताय त्यावेळेला असं काय करताय का? नाही. नाही करत ना, बरोबर आहे. तुम्ही ट्रेड घेताय, काय लॉजिक लावलं, कशाच्या बेसवर ट्रेड घेतलाय, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं तुमच्याकडं? नाही. नसतं, बरोबर ना. म्हणून आपण फेल जातो, लक्षात घ्या. तुम्ही कुठं चुकताय हे जर तुम्ही स्वतःला कॉम्प्रोमाइज करून जर डेव्हलपमेंट करण्याची जर प्रयत्न केला तर 100% तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ट्रेडिंगला बिझनेस माइंडसेट थ्रू बघायचं. ओके. ओके. हा. त्याच्यानंतर ना फॉरेक्स ट्रेडिंग का करायचं? आता भरपूर लोक इंडियन मार्केट पण करतात आणि भरपूर लोक फॉरेक्स मार्केट पण करतात. पण फॉरेक्स ट्रेडिंगच का करायचं आहे असं मला म्हणायचं, की त्याचे फायदे काय आहेत किंवा त्याच्यापासून तुम्हाला फायदा काय होणार आहे. ओके. त्यामध्ये जर बघितलं तर 24 तास मार्केट चालू असतं, त्यामुळं तुम्हाला जो वेळ असतो त्या वेळेप्रमाणे तुम्हाला ट्रेडिंग करता येतं, बरोबर आहे. चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. चांगला आहे, बरोबर आहे. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मोबाईल ज्यावेळेला आला आणि इंटरनेट ज्यावेळेला आलं त्यावेळेला चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. आणि पूर्ण दिवस तुम्ही रील्स जर बघत बसला तर? वाईट. बरोबर आहे. मग पुढची गोष्ट आहे, त्यातनं चांगलं काय घ्यायचं वाईट काय घ्यायचं हे कसं ठरवायचं हे आपणच ठरवावं लागणार ना, Yes. बरोबर ना. तुम्हाला मोबाईलवर सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात, पण रील्स स्क्रोल करत बसला तर तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे काय? नाही. तुमचा वेळ जाणार आहे, बरोबर ना. Yes. आणि तुमचा वेळ जर गेला तर तुम्ही मॅट्रिक्स मध्ये अडकलाय, लक्षात घ्या. तुम्ही कधीही इंडिपेंडेंट होऊ शकत नाही तुमचा वेळ जर वाया जात असेल तर, लक्षात घ्या. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत आणि त्यातनं त्याचा काय चांगला फायदा घेता येईल ते बघायचं. ओके. तसं इथं 24 तास मार्केट चालू असतं, मग तुम्हाला याचा फायदा होणार आहे, बरोबर आहे का? Yes. इंडियन मार्केट किती तास चालू असतं? 6 तास 5 चालू तास. 6-5 तास चालू असतं, बरोबर आहे. आणि फॉरेक्स मार्केट किती तास चालू असतं? 24 तास. 24 तास असतं, बरोबर आहे. आता तुम्ही मला जरा सांगा, दोन्ही टायमिंग मध्ये सायकोलॉजी जर फेल झाली तर कोण वाचवू शकतं तुम्हाला? इंडियन मार्केट वाचवू शकते काय फॉरेक्स वाचवू शकतो? फॉरेक्स. का फॉरेक्स वाचवणार सांगा मला? कारण आपण या ठिकाणी समजा आता हा आपलं इंडियन मार्केट जेव्हा आज बंद झालं लगेच दुसऱ्या दिवशी ओपन होतं, हे 24 तास चालू असतं. आणि या ठिकाणी आपली समजा एखादी वेळेस आपण अनालिसिस चुकली तर आपण नंतर पण ऑर्डर ब्लॉक किंवा समोरचं काहीतरी हे करून प्रॉफिट करू शकतो, लॉस मधून बाहेर पडू शकतो. ओके, ठीक आहे. मग तुम्ही ज्यावेळेला प्रॉपर ट्रेडर असतात त्यावेळेला ठीक आहे, बरोबर आहे. पण बिगिनर ट्रेडर असतो, नवीन आलेला जो ट्रेडर असतो, त्याची जर सायकोलॉजी फेल असेल तर 7 तासानंतर तो ट्रेडर आहे तो थांबू शकतो, बरोबर आहे का? राईट. इथं थांबणार आहे का तो? नाही. त्याचा दिवसभर ट्रेडिंग करणार तो, Yes. कॅपिटल वाईपआउट करणार, राईट. परत डिपॉझिट करणार, राईट. परत वाईपआउट करणार, Yes. घरदार जाणार, बरोबर आहे ना. म्हणजे जेवढ्या चांगल्या गोष्टी असतील तेवढ्या वाईट पण असतात, बरोबर ना. मग मार्केटमध्ये महत्वाचं काय आहे तुमच्याकडं? सायकोलॉजीच महत्वाची ना. मार्केट किती पण ओपन असून दे, सायकोलॉजी महत्वाची आहे. तुम्ही मला सांगा, दिवसाला किती ट्रेड मारले पाहिजे जास्तीत जास्त? 1 या 2. 2च मारले पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 3च ट्रेड मारले पाहिजेत. 3च्या वरती जर जात असाल दिवसाला तुम्ही, तर तुम्ही फेल झाला म्हणून समजायचं.
काय म्हणतोय मी, फेल झाला. कारण की 100 ट्रेड टाकलेत म्हणून का तुम्ही ट्रेडर होत नाही, लक्षात घ्या. मार्केटमध्ये 3 ट्रेड टाकून दिवसभर ज्याला थांबायला जमतो तो ट्रेडर असतो, लक्षात घ्या. बरोबर ना? येस. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. ओके, बघा इथे इंडियन मार्केटच्या तुलनेत फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम खूपच जास्त आहे. आता पुढे स्लाइड मध्ये तुम्हाला समजेलच फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम का जास्त आहे. व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे ना सर्वांना? हो. व्हॉल्यूम म्हणजे भाग घेणाऱ्यांची संख्या, जे बायर्स आणि सेलर्स असतात त्यांची संख्या थोडक्यात. त्यामुळे तुम्हाला चार्टवर जो काही अंदाज आहे तो प्रॉपर पद्धतीने तुम्हाला लावता येतो. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर ना एक्सपायरी नसते. एक्सपायरी आता भरपूर लोकांना एक्सपायरी काय असते हे माहिती आहे, कारण की सीईपी त्यांनी भरपूर लोकांनी केलेलं आहे. बरोबर ना? ऑप्शन ट्रेडिंग भरपूर लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे एक्सपायरी माहिती आहे. आणि एक्सपायरीचा काय प्रॉब्लेम होतो सांगा जरा मला. कदाचित मार्केट ट्रॅप करत असेल, ट्रॅप होत असेल किंवा टाइम डिके नावाचा प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे का? येस. टाइम डिके. आणि सगळ्यात जास्त इंडियामधले ट्रेडर जर कुठं लॉस मध्ये जात असतील तर ते कुठं जातात? ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जातात. बरोबर आहे ना? बरोबर. हो सर. हा, त्यामुळं ऑप्शन ट्रेडिंग हा टाइम डिके हा तुमचा प्रॉब्लेम जर असेल तर त्याच्यापेक्षा तुम्हाला बेस्ट फॉरेक्स लक्षात घ्या. कारण की फॉरेक्स मध्ये एक्सपायरी पण नसते, किती पण दिवस तुम्ही पोझिशन होल्ड करू शकताय. आणि इंडियन ऑप्शन मार्केट प्रमाणे गॅप अप गॅप डाऊन होत नाही मार्केट फॉरेक्सचं. आणि त्याच्यानंतर टाइम डिके हा प्रॉब्लेम पण तुम्हाला क्रिएट होत नाही. मग तुमच्यासाठी हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे, लक्षात घ्या. ओके, कमीत कमी फंड असणारा व्यक्ती ट्रेडिंग करू शकतो. मग तुम्हाला माहिती आहे किती फंडवर ट्रेडिंग केलं जातं? सगळ्यात किती कमी फंडवर ट्रेडिंग केलं जातं तुम्हाला माहिती आहे का? $15 जरी तुमच्याकडे असतील, $15 म्हणजे व्हॅल्यू काय झाली $15ची? 1400 रुपये झाली. बरोबर ना? 1400 रुपये जरी तुमच्याकडे असतील तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकताय. 1,500 रुपयामध्ये. हा, 1,500 रुपयामध्ये, 1,500 रुपयामध्ये ट्रेडिंग करू शकताय. बरोबर ना? हे कमीत कमी, हे तुमच्यासाठी एक बेनिफिट आहे, लक्षात घ्या. ओके, समजलं हे? हो. हे फॉरेक्स ट्रेडिंग का करायचं होतं. आता त्याच्यानंतर ना करन्सी ट्रेडिंगचे फायदे, म्हणजे जे काही करन्सी आपण ट्रेडिंग करणार आहे त्याचा ऍडव्हान्टेज बघायला लागलोय आपण. ऍडव्हान्टेज काय, तर सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. फायनान्शियल म्हणजे इथं तुम्हाला जो फायनान्शियल जे कंडिशन किंवा फायनान्शियल जे व्यवहार होतात ते सगळ्यात मोठं मार्केट आहे. मार्केटमध्ये कोणीही ट्रेड करू शकतं. $15 आता डिपॉझिट करता येतात म्हटल्यावर कोणी पण ट्रेड करू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केट हे कोणत्याही स्टॉक एक्सचेंज किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर काम करत नाही. तुम्ही मला सांगा, आपलं जे स्टॉक मार्केट आहे NSE किंवा BSE हे कोणाच्या अंडर काम करतं? सेबीच्या अंडर काम करतं किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतं. बरोबर आहे? तुम्हाला वाटतंय मॅनिप्युलेशन होतं तिकडं? होतं सर. होतंय ना? बरोबर ना? पण इकडं जर बघितलं, फॉरेक्स मार्केटमध्ये बघितलं तर मॅनिप्युलेशन होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे कुणाच्या गव्हर्नमेंटच्या कोणत्या अंडर नाही आहे, डिसेंट्रलाइज आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम इकडे क्रिएट होत नाही. त्याच्यानंतर ना यामध्ये इनसाइडर ट्रेडिंग होत नाही. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. ओके, ठीक आहे. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता स्टॉक मार्केटच्या हेतून पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. स्टॉक मार्केट, एखाद्या स्टॉकला, आता हा एक स्टॉक आहे, ती कंपनी आहे, त्या कंपनीची माहिती कोणाकोणाला माहिती असते? कंपनीच्या एम्प्लॉयला आणि मालकाला, त्यांना सगळ्यांना, म्हणजे आतली जी डायरेक्टर, आतली जी हे आहेत सगळी, त्यांनाच माहित असतं. बरोबर ना? आता ही जर माहिती बाहेर जर लीक झाली, लक्षात घ्या, बाहेर जर लीक झाली आणि त्यानुसार जर त्यांच्या स्टॉकला जर मॅन्युप्युलेट केलं तर त्याला काय म्हणायचं? स्टॉक मॅनिप्युलेशन. स्टॉक मॅनिप्युलेशन, त्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. लक्षात, म्हणजे कंपनीच्या आतली माहिती काढायची आणि त्याप्रमाणे स्टॉकला काय करायचं? मॅनिप्युलेट करायचं. त्याला काय म्हणतात? इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. बरोबर आहे का? हर्षद मेहता बघितलंय का? येस. कुठल्या स्टॉकला मॅनिप्युलेट करतात? कोणत्या स्टॉकला मॅनिप्युलेट केलंय बघितलं का? ACC सिमेंटला मॅनिप्युलेट केलेलं बघितलं का? त्या कंपनीची माहिती काढून त्याला मॅनिप्युलेट करतात. बरोबर ना? ते फॉरेक्स मध्ये होत नाही, लक्षात घ्या. ओके, हा तुमच्यासाठी एक फायदा आहे. तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम करू शकता. 24 तास मार्केट चालू आहे, कधी पण करा मार्केट. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, इंडियन मार्केटमध्ये मार्केट किती तास चालू असतं? 6 तास चालू असतं. बरोबर? 6 तासामध्ये सकाळी 9:30 चालू होते आणि 9:30 चालू होते, 3:30 संपते. बरोबर? आता तुम्ही मला सांगा, या टायमिंग मध्ये तुम्ही एक तर जॉबला जाताय किंवा ऑफिसला जाताय. बरोबर आहे का? बट ट्रेडिंग करणार काय जॉब कडे लक्ष देणार का ऑफिस कडे लक्ष देणार? कुठं लक्ष देणार? सायकोलॉजी तुमची व्यवस्थित राहील का? नाही.
द्यायला लागणार. बरोबर ना? गडबडीत सायकोलॉजी राहणार आहे का व्यवस्थित तुमची? नाही राहणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? हे तुमच्यासाठी बेटर आहे ना. 24 तास चालू आहे, तुम्ही निवांतपणे करू शकता. ऑफिस झालं, जॉब झालं, त्याच्यानंतर वेळ असतो, त्याच्यानंतर करू शकताय. बरोबर ना? ओके. त्याच्यानंतर ना लिव्हरेज, जास्त प्रमाणात लिव्हरेज मिळतं, मार्जिन मिळतं. हे तुम्हाला कसं मिळतं, काय मिळतं हे दाखवतो पुढं. स्लाइड आहेत आपल्या याच्याकडे. त्याच्यावर तुम्ही बाय सेल वन टाइम करू शकताय. आता तुम्ही मला सांगा, सीई जर घेतला तर पीई घ्यायला वेगळे पैसे लावावे लागतात का? सीई जर घेतला तर पीई घेण्यासाठी वेगळे पैसे लावावे लागतात का? हो. लावा लागतात, बरोबर ना? सीई जर 7,000चा असला तर पीईला पण 7,000 लावा लागतात, बरोबर का? हो. पण तसं इथं नाही, लक्षात घ्या. एकदा जर तुम्ही बाय केला असेल आणि तुम्हाला सेल करायचं असेल तर बाय केल्यानंतर सेल हा तुम्हाला बिनधास्त म्हणजे विदाउट पैसे न चार्ज करता बसतो हा. आणि याला हेज पोझिशन म्हणतात. आणि हेज करून मार्केटला कसं कंट्रोल करायचं असतं हे पण तुम्हाला मी नंतर ना दाखवणार आहे मी. ओके. त्यानंतर ना कमिशन किंवा स्प्रेड हे काय असतं पुढच्या सगळं स्लाइड मध्ये आहेत. बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या पहिला मी क्लिअर करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पुढे जाणार आहे. ओके, हे समजलं सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर ना समोर हा जो स्टॉक मार्केट दिसतो, हा स्टॉक मार्केट माहिती आहे तुम्हाला? बघितलंय कोणी? न्यूयॉर्कचा स्टॉक एक्सचेंज, हा न्यूयॉर्कचा स्टॉक मार्केट आहे. जगातलं सगळ्यात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे. ओके. त्याचा दिवसाचा व्हॉल्यूम किती आहे माहिती आहे तुम्हाला? इथे आहे बघा, 2240 करोड दिवसाचा त्याचा व्हॉल्यूम आहे. आणि तो इंडियन मार्केटपेक्षा किती पटीने जास्त आहे? 22 पटीने जास्त आहे, बरोबर आहे. आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पेक्षा 53 पटीने कुणाचं मार्केट आहे? फॉरेक्स. मग इंडियन मार्केटच्या किती पटीने फॉरेक्स मार्केट आहे? 75 पटीने, बरोबर आहे का? 1000 पट 75 पटीने आहे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर हा काय आहे, तुमच्याकडे समुद्र आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे का? मग समुद्रात कसं सर्व्हाइव्ह करायचं हे तुम्हाला पहिल्यापासून नियोजित करून यायला पाहिजे. नाहीतर इथं मार्केट तुमच्याकडे 24 तास चालू असते, त्यामुळे तुम्ही इथं फेल जाऊ शकता, लक्षात घ्या. फेल व्हायचं नसेल तर पहिला सायकोलॉजी डेव्हलप करायला पाहिजे, बरोबर ना? एवढा इथे दिसते बघा, इथं हा न्यूयॉर्कचा स्टॉक एक्सचेंज आहे, हा टोकियोचा आहे आणि हा लंडनचा आहे. आणि हा जो आहे तो फॉरेक्स आहे. इथे बघितलं तर इथं तुमच्याकडं 22.4 बिलियन डॉलर इतका ह्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा व्हॉल्यूम आहे. 18.9 बिलियन लंडन टोकियोचा आहे आणि 7.2 बिलियन लंडनचा. आणि त्याच्यापेक्षा 9 ट्रिलियन कुणाचा बघा, कोण आहे? हा फॉरेक्स मार्केट आहे. मग हा तुमच्याकडे समुद्र आहे की नाही सांगा मला? आहे. बरोबर ना? मग समुद्र जर असेल तर समुद्रात जर तुम्हाला वावरायचं असेल तर काय करायला पाहिजे? सगळ्यात व्यवस्थित वावरायला पाहिजे, बरोबर ना? समुद्रात लाटा येतात, भरपूर काय काय येतं, सुनामी येते, त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला वावरायचं, बरोबर ना? त्याच्यानंतर ना इथं बघितलं तर इंडियन मार्केटची जी टायमिंग आहे ती 9:30 पासून 3:30 पर्यंत असते. पण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं तुमची सायकोलॉजी फेल होण्यासाठी भरपूर चान्सेस असतात. कारण की एक तर तुमच्याकडं जॉबकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा ऑफिसकडे किंवा मार्केटकडे, तिन्हीपैकी काहीतरी एक करावं लागतं. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करताय? फेल होता ना, बरोबर ना? कधी कधी सकाळी 9:30 सेटअप होतात, कधी सकाळी 9 9:15 नंतर सेटअप होतो का कधी? नाही होत. मग तुम्हाला जॉबला जायचं असतं 10ला, म्हणून तुम्ही काय करताय? ट्रेड घेऊन टाकताय. बरोबर. आणि ट्रेड घेतल्यानंतर ट्रेड लॉस मध्ये गेलं, पहिला ट्रेड लॉस मध्ये गेला की तिकडे जॉबकडचं लक्ष पण गेलंच आणि ओव्हर ट्रेडिंग करून कॅपिटल पण गेलंच. हे होतंय, बरोबर. होते. त्यामुळे काय करायचंय, पहिल्यांदा सायकोलॉजी डेव्हलप करायचं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फॉरेक्स मार्केट चांगल्या लक्षात घ्या. 24 तास 5 दिवस चालू असते मार्केट. 5 दिवस 24 तास चालू असते मार्केट. सोमवारी चालू झाल्यानंतर ना शुक्रवारी संध्याकाळी 2:30ला बंद होते मार्केट. आणि रात्रीचा थोडा गोल्ड वगैरे रात्रीचे त्यांना 1-1 तासाचा ब्रेक असतो, पण तिकडं आपल्याला काय फरक पडत नाही. आपण त्यावेळेला रात्री झोपेत असतो, त्यामुळे आपल्याला काय फरक पडत नाही. आणि मार्केट शनिवारी आणि रविवारी काय असतं? बंद असतं. आणि बिटकॉइनचं जे मार्केट असतं क्रिप्टोचं ते चालू असतं. ओके, समजलं हे? त्याच्यानंतर मार्केट हॉवर्स किंवा मार्केटची टायमिंग आणि ओव्हरलॅपिंग एरियाज
हे जरा ही वेबसाईट नोट डाऊन करून घ्या आणि ह्या ओव्हरलॅपिंगचा काय फायदा होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे ते. जरा वेबसाईट नोट डाऊन करून घ्या. ओके. नोट डाऊन झाल्यानंतर ना हँड राईज करा. तुम्हाला मी डायरेक्ट कसं ऑब्झर्वेशन करायचं असतं दाखवतो तुम्हाला मी. बघा इथे काय करायचं आता, हा टायमिंग बघण्यासाठी थोडक्यात जर बघायला गेलं तर तुम्हाला पहिल्यांदा ही वेबसाईट ओपन केली पाहिजे. ओके, मग ती वेबसाईट ओपन करण्यासाठी आपण एक विंडो ओपन करूया आणि तिकडे टाकू फॉरेक्स मार्केट हावर्स. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्हाला वेबसाईट इथे येईल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर ना ज्यावेळेला खाली स्क्रोल करताय त्यावेळेला तुम्हाला मी तुम्हाला आता जो दाखवला विंडो त्या पद्धतीने विंडो दिसतोय का बघा विंडो सर्वांना? दिसतोय. ओके ठीक आहे. हा जो टायमिंग आहे तो कोणता टायमिंग आहे सांगा? हा जो टायमिंग आहे तो अमेरिकेचा टायमिंग आहे. अमेरिकेमध्ये राहताय का तुम्ही? नाही. नाही राहत. मग पहिल्यांदा काय करायला पाहिजे, इंडियन टायमिंग लावायला पाहिजे, बरोबर ना? बरोबर. GMT 5:30 लावायला पाहिजे. GMT 5:30 हा तुम्हाला कोलकाता आणि आशिया दाखवणार. हा सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर गो बटनवर क्लिक केल्यानंतर ना टायमिंग तुम्हाला बदलून जाते. ओके, टायमिंग बदलली. नवीन दिवस कधी चालू होतो सांगा मला? 12 नंतर. 12 नंतर चालू होतो. आणि 24 आवर्स जर तुमचं वॉच असेल तर 12 नंतरच की 12 ते 24 नंतर चालू होत आहे. म्हणजे रात्रीचे 12 म्हणजे 24 24. तासाचा जर घड्याळ असेल तर 24 नंतर तुमचा दिवस चालू होतो, बरोबर काय? मग पहिल्यांदा कोणतं मार्केट ओपन होत आहे? सगळ्यात पहिल्यांदा मार्केट कोणतं ओपन होत आहे? इथनं तुमचा 1 वाजल्यापासून दिवस चालू झाला. न्यूयॉर्क सर. न्यूयॉर्क नाही, 1 वाजल्यापासून दिवस चालू झाला. सिडनी. पहिल्यांदा जे सिडनी. मार्केट चालू होणार ते सिडनीचं मार्केट चालू होणार, बरोबर आहे का? सिडनीचं मार्केट चालू होणार. 2 नंबरला कोणतं मार्केट चालू होणार? टोकियो. टोकियो. 3 नंबरला कोणतं मार्केट चालू होणार आहे? लंडन. लंडन. आणि 4 नंबरला कोणतं मार्केट चालू होणार आहे? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क. सिडनी किती वाजता चालू व्हायला लागल्या? 1 वाजता. रात्री 3ला. रात्री 3ला. रात्री 3ला. आणि 5 वाजता कोणतं मार्केट चालू व्हायला लागलंय? टोकियो. टोकियोचं. आणि 1 वाजता कोणतं मार्केट चालू व्हायला लागले? लंडन मार्केट. लंडनचं. आणि न्यूयॉर्क मार्केट किती वाजता चालू व्हायला लागले? 6 वाजता. 6 वाजता, बरोबर आहे काय? 5:30. बरोबर आहे. आता यात इथे जर बघितलं तर इथं 2 मार्केट वन टाइम ओपन आहेत बघा. किती तासासाठी वन टाइम ओपन आहेत मार्केट? 4 तास. 4 तासासाठी. आणि इथं ही 2 मार्केट वन टाइम ओपन आहेत. किती तासासाठी ओपन आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7. 7 तास. मग तुम्ही मला सांगा, 4 तास मार्केट ओव्हरलॅप जर असेल आणि 7 तास जर ओव्हरलॅप असेल तर सगळ्यात जास्त व्हॉल्यूम 4 तासाच्या इथं असणार का 7 तासाच्या इथं असणार? 7 तासाचं. सांगा मला, कमेंट बॉक्स मध्ये टाका तुमची उत्तरं. 7 तासाची इथं व्हॉल्यूम जास्त असेल की 4 तासाची इथं असेल? 7. 4 तास. 4 तास. 4 तास. काय उत्तर? का 4 तासाची इथं असणार सांगा मला?
कारण टायमिंग तर आपल्याला मॅच होतंय, ते संध्याकाळी निवांत आपण करू शकतो ट्रेड. संध्याकाळी निवांत ट्रेड करू शकता. ओके ठीक आहे. पण तुम्ही सकाळचं 7 नंतर पण ट्रेडिंग करू शकताय की इंडियन मार्केटमध्ये, इंडियन न्यूजवर, म्हणजे इंडियन असाल तर. लंडन दोन्ही न्यूयॉर्क market मध्ये एकत्र चालू व्हॉल्यूम आहेत जास्त म्हणून. असतं का? हे बघा काय Overlap तुम्हाला होतं. सांगतो, इथं 4 तासाच्या इथं व्हॉल्यूम का जास्त असतो ते सांगतो तुम्हाला मी. इथं 7 तास मार्केट चालू असून पण इथं व्हॉल्यूम जास्त नसतो. इथं 4 तास मार्केट चालू असून इथं व्हॉल्यूम का जास्त असतो? जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी करन्सी कोणती? डॉलर. डॉलर. डॉलर कुणाची करन्सी आहे? अमेरिका. अमेरिका. अमेरिकेमधला देश इथला कंट्री कोणती आहे इथली? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क. अमेरिकेमध्ये हा तुमच्याकडे हे आहे न्यूयॉर्क, बरोबर का? इथं मग इथं 4 तास आहे, मग सर्वात जास्त इथं ट्रेडिंग होणार ना तुमच्यात, बरोबर ना? ग्लोबली जास्त प्रमाणात USD वापरले जाते म्हणून इथं जास्त ट्रेडिंग होतं, लक्षात घ्या, बरोबर आहे का? आणि 4 तास जरी मार्केट ओव्हरलॅप जरी असेल तर सगळ्यात जास्त व्हॉल्यूम इथं असतो. ठीक आहे, बरोबर आहे? ओके ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम नाही इथे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे, गाडी जर नवीन घेतली तर त्याला तुम्ही किती स्पीड लावणार? सुरुवातीला कमी. सुरुवातीला कमी. मग सुरुवातीला किती लावणार आहे? 50. 40-50. 40-50, नंतर 80, नंतर ना 100. 120 आणि नंतर ना 180, बरोबर आहे का? बरोबर. बरोबर आहे. हे नवीन असतानाचा विषय, बरोबर आहे. मग नवीन जर ट्रेडर असाल तर स्पीड कमी पाहिजे का जास्त पाहिजे? नवीन ट्रेडर असाल तर कमी पाहिजे. कमी पाहिजे, बरोबर ना? मग इथं कसं असतं तुम्हाला सांगतो. इथं हा जो एरिया आहे, हा जो एरिया न्यूयॉर्क आणि लंडन, इथं स्पीड किती असते माहिती आहे तुमच्याकडं? मार्केटचं स्पीड किती असते माहिती आहे तुम्हाला? 180चं स्पीड असते. आणि हा जो एरिया आहे टोकियो आणि लंडन, इथं तुमचं स्पीड 120 असते. आणि इथं जर बघितलं ह्या याच्यामध्ये तर या याच्यामध्ये तुम्हाला 50चं स्पीड दिसणार आणि इथं जर बघितलं तर इथं 80चं स्पीड दिसणार. मग तुम्ही जर नवीन असाल तर या स्पीड प्रमाणे ट्रेडिंग केलेलं चांगलं की वाईट? चांगलं ना, बरोबर ना? तुम्हाला मार्केट मधलं काहीच नॉलेज नाही, मग 180च्या स्पीडनं ट्रेडिंग करून चालणार आहे का तुम्ही? नाही. पहिल्यांदा मार्केट अनुभव घ्यायचा असेल तर इथं अनुभव घ्या, इथं अनुभव घ्या, इथं अनुभव घेतल्यानंतर इथं घ्या, मग इथं घ्या, बरोबर ना? बरोबर. हे नवीन लोकांसाठी लक्षात घ्या. कळलं? ओके, समजलं हे? ओके सर. आणि ही मार्केट ज्यावेळेला ओपन होतात त्यावेळेला फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम काय होतो? इन्क्रीज होतो. कळलं? स्क्रीन दिसते ना सर्वांना? इंडियन मार्केट कुठे दिसत नाहीये? इंडियन मार्केटचा व्हॉल्यूम आहे का यांच्या एवढा? नाहीये. नाहीये. इंडियन करन्सी बाहेरच्या कोणत्या देशात चालते का? नाही. यांचा एवढा व्हॉल्यूम पण नाही. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग करणारे हे लोक आहेत, सिडनी, टोकियो, न्यूयॉर्क आणि लंडन वाले. ह्याचा काहीतरी इफेक्ट पडत असेल ना सर आपल्या इंडियन मार्केटवरती? इंडियन मार्केटवर अमेरिकेचं जे मार्केट असतं, लक्षात घ्या, अमेरिकेच्या मार्केटमध्ये जर हालचाल झाली तर इंडियन मार्केटमध्ये हालचाल होते, सेम. त्यामुळं अमेरिकेचं मार्केट तुम्हाला जर माहित असेल पडणार आहे की वरती जाणार आहे की तिकडं काय न्यूज असेल तर तुम्ही मला सांगा. ट्रम्प ज्या वेळेला म्हणतो की इंडियावर टेरिफ जास्त लावणार आहे, मग काय होणार आहे? मार्केट खाली येणार. मार्केट खाली येईल. ओके ठीक आहे. हा, आणि मोदी जर म्हटला तर मी त्यांच्यावर टेरिफ जास्त लावणार आहे, येणार आहे मार्केट खाली? नाही येणार, कारण की त्यांच्याकडे ताकद जास्त आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? समजलं हे? हो सर. हा, माईक ऑफ करा. त्याच्यानंतर ना फॉरेक्स मार्केट मधील बिग प्लेयर्स म्हणजे मार्केट मेकर्स, थोडक्यात बघायला गेलं तर मार्केटला तुम्ही चालवता का? नाही. मग मार्केटला कोण चालवतं? ऑपरेटर. मार्केट बिग प्लेयर्स चालवतात, बरोबर ना? स्क्रीन दिसते का बघा जरा व्यवस्थित? दिसते ना. व्हिडिओ दिसतो? आडवा उभा काय व्हिडिओ? नाही, ओके मध्ये दिसतोय. प्रॉपर दिसतो ना? ओके ठीक आहे. कॅमेरा थोडा डिस्कनेक्टेड झालेला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघा इथे मार्केटमध्ये मार्केटला आपण तर चालवत नाही, पहिली गोष्ट, बरोबर आहे? मार्केटला कोण चालवतं? मार्केट मेकर्स चालवतात, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये बँका असतात, या बँकांपेक्षा पण मोठ्या बँका असतात,
त्याच्यानंतर व्यावसायिक असतात, कमर्शियल बँका असतात, त्याच्यानंतर पैसे पुरवणाऱ्या संस्था, त्याच्यानंतर मोठमोठे ट्रेडर असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या संस्था असतात मोठमोठ्या, किरकोळ व्यापारी असतात, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर असतात. इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? नाही सर. नाही सर. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला सांगा, जर तुम्ही इथं जर बाय करत असाल आणि पुढं जर सेलर जर अवेलेबल नसेल, तुम्ही बाय करत असाल आणि पुढं सेलर जर अवेलेबल नसेल, तर तुम्हाला बाय करता येतो का? नाही. नाही होत, बरोबर ना. पुढे सेलर अवेलेबल पाहिजे ना. तो सेल करत असेल तर तुम्ही बाय करणार, बरोबर ना. मग प्रत्येक प्राइजला सेलर आणि बायर्स अवेलेबल करून द्यायचं काम कोण करतात? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर. प्रत्येक प्राइजला. आणि त्यांचेच हे असतात, क्लायंट त्यांचेच असतात, त्यांचीच संख्या असते, प्रत्येक प्राइजला देतात. किंवा थोडक्यात जर म्हणायला गेलं तर हा वरच्या बाजूला रेजिस्टन्स आणि हा खालच्या बाजूला सपोर्ट आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार केला. आता ह्या रेजिस्टन्सला मार्केट गेला, तुम्ही काय करता? सेल करताय, बरोबर आहे का? आणि सपोर्टला गेल्यानंतर बाय करता. हे असं करत करत मार्केट काय करतं? असं साईडवेज जाते काय साईडवेज? बरोबर. आणि हे साईडवेज घालवायचं काम कोण करतात माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर. का? कारण की ज्या वेळेला मार्केट साईडवेज जातं त्यावेळेला खाली ज्यांनी बाय केलाय त्यांचे स्टॉप लॉस इथे लागलेले असतात आणि वरती ज्यांनी सेल केलाय त्यांचे स्टॉप लॉस इथे लागलेले असतात, बरोबर काय? बरोबर. मग मार्केट मेकरला पैसा कशातून मिळतो? स्टॉप लॉस हंटिंग मधनं. तुमचे स्टॉप लॉस खाल्ल्याशिवाय मार्केट मेकरला पैसे मिळत नाहीत, बरोबर आहे का? मग आता इथं ज्यांनी बाय केलाय आणि बायचा एसएल इथे लागलाय का एसएल? त्यावेळेला वरनं मार्केट इथं आणलं जातं. त्यावेळेला मार्केट मेकर इथे कोणती एंट्री घेतात? सेलची एंट्री घेतात. सेलची एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस गेला का? गेला स्टॉप लॉस. त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला म्हणून कोण इन्व्हाइट झालाय परत? सेलर इन्व्हाइट झालाय. रिटेस्ट झाला म्हणून कोण इन्व्हाइट झालाय परत? बायर. सेलरच झालं ना रिटेस्टला. सेलर त्यांचे एसएल कुठे लागले? इथं लागलेत का? बरोबर. आणि त्यावेळेला इथं त्यांनी काय घेतले? मार्केट मेकरने इथं सेलची पोझिशन घेतली आणि खालच्या बाजूला इथं मार्केट मेकर बायची पोझिशन घेतात. आणि त्यावेळेला इथनं मार्केट कुठं जातं? वरती जातं. आता वरती गेल्यानंतर ना सेलची पण पोझिशन आणि बायची पण पोझिशन आहे, बरोबर काय? वरचे जे स्टॉप लॉस होते ते उडलेत का? आणि इथं जे रिटेस्ट आणि ब्रेकआउटला एंट्री घेतले त्यांचे स्टॉप लॉस उडलेत का? उडले. आता इथं ज्यांनी सेल केले त्यांचे पण उडलेत. आता वरती ब्रेकआउट झाला, बायर्स इन्व्हाइट झालेत, बरोबर. बायरचे स्टॉप लॉस इथे लागलेत, बरोबर. रिटेस्ट झालं. रिटेस्ट नंतर परत बायर्स इन्व्हाइट झालेत, परत स्टॉप लॉस खाली लागलेत का? बरोबर आहे. आता इथं सेलर, आता 2 स्टॉप लॉस फक्त राहिलेले आहेत. कुणाकुणाचे राहिलेत? बायर्स आणि रिटेस्ट आणि ब्रेकआउट वाला ट्रेडरचे स्टॉप लॉस राहिलेत, बरोबर काय? आणि मार्केट मेकरनं इथं वरती सेल घेतला, इथं बाय घेतला. आता कोणता ट्रेड लॉस मध्ये चालला सांगा मार्केट मेकरचा? मार्केट वरती गेले ना, कोणता ट्रेड लॉस मध्ये गेलाय? सेलचा ट्रेड लॉस मध्ये गेलाय, बरोबर काय? आणि कोणता ट्रेड प्रॉफिट मध्ये चाललाय? बायचा. सेल कुठे केला? इथे केलाय का सेल? केला नाही इथं सेल, बरोबर. इथं सेल केला आणि त्यावेळेला मार्केटला वरनं या सेलच्या ठिकाणी आणलं जातं आणि त्यावेळेला ही सेलची पोझिशन काढली जाते आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय यायला लागत्या? रॅली यायला लागत्या. का रॅली यायला लागत्या? कारण की जेवढ्यांना आत घेतलेलं त्यांना बाहेर काढलं काय? जेवढ्या ऑर्डर पाहिजे होतं तेवढ्या ऑर्डर त्यांना मिळाल्या काय? तेवढ्या ऑर्डर मिळाल्या. म्हणून मार्केट कुठं पण जर साईडवेज गेलं तर त्याच्यानंतर पुढे रॅली येते बघा. येते का? अनुभव घेतला का कधी? त्याला ट्रॅप म्हणतात, ट्रॅप. आणि त्या ट्रॅप मध्ये जर सापडायचं नसेल तर मार्केटला पूर्णपणे व्यवस्थित आयसीटी एसएमसी जे वरचे टॉपचे जे आहेत तेच शिकून घ्यायला लागतात, लक्षात घ्या. सपोर्ट रेजिस्टन्स वर मार्केट चालत नाही, चार्ट पॅटर्न वर मार्केट चालत नाही, कॅन्डलस्टिक पॅटर्न वर मार्केट चालत नाही. चालतंय काय? चालतंय का? बघितलं का कधी चाललेलं? नाही चालत. नाही. मार्केट हे टोटली अल्गोरिदम आहे, लक्षात घ्या. आणि ते कुठनं चालणार, कसं चालणार, कुठनं मार्केट रिटर्न मारणार हे आयसीटी आणि एसएमसी मध्येच शिकायला मिळतं. कारण की आयसीटी आणि एसएमसी हा अल्गोरिदमचा थोडाफार भाग आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती सगळ्यात टॉपला जी ट्रेडर आहेत ती एमएमटी मार्केट मेकर ट्रॅप करणारी जी ट्रेडर आहेत ती थोडक्यात म्हणायला गेलं तर बॉक्सेस आहेत. किती बॉक्सेस आहेत? एवढे बॉक्सेस आहेत बघा इथं.
असे तुमचे सगळे बॉक्सेस आहेत. आता इथं जो पहिला ट्रेडर आहे ह्याला काहीच नॉलेज नाही, आणि नॉलेज नाही हा ट्रेडिंग करायला लागलाय. हा दुसरा जो बॉक्स आहे इथं मुव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेडिंग करायला, MACD वर ट्रेडिंग करायला लागलाय. तिसरा जो ट्रेडर आहे तो सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर ट्रेड करायला लागलाय. चौथा जो ट्रेडर आहे तो तुमच्याकडे कॅन्डलस्टिक पॅटर्नवर ट्रेड करायला लागलाय. पाचवा जो ट्रेडर आहे तो तुमच्याकडं ह्याच्यावर ट्रेड करायला लागलाय, आपलं चार्ट पॅटर्नवर, रायझिंग वेज, फॉलिंग वेज, सिमेट्रिकल ट्रायंगल, ह्या सगळ्या चार्ट पॅटर्नवर ट्रेडिंग करायला लागलाय. आणि त्याच्यानंतर ना इथं जो ट्रेडर आहे तो SMC, स्मार्ट मनी कन्सेप्ट, जे ब्रेकआउट स्ट्रक्चर, ऑर्डर ब्लॉक वगैरे ह्याच्यावर ट्रेडिंग करायला लागलात. आणि त्याच्यानंतर इथं जो ट्रेडर आहे तो ICT ट्रेडर आहे सध्या इथं. आणि ह्याच्यावरती हा जो मोठा बॉक्स आहे हा कोण आहे? मार्केट मेकर. आणि आपण तुम्हाला हे 5 बॉक्स स्किप करून तुम्हाला डायरेक्ट मार्केट मेकरच्या जवळ आणतोय. मार्केट मेकरच्या जवळ मार्केट कुठं जाऊ शकते, मार्केटमध्ये कुठं लिक्विडिटी खाऊ शकते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या SMC आणि ICT मध्ये दाखवू शकतोय. आणि आपण 3 सब्जेक्ट क्लिअर करतोय. आपल्याकडे SMC, ICT आणि मार्केट मेकर ट्रॅप ह्या 3 कन्सेप्ट आहेत. आणि मार्केटला कुठं ट्रॅप केलं जातं किंवा तुमचे स्टॉप लॉस कसे ट्रॅप केले जातात हे तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीनं या सिलेबसमध्ये दाखवू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला ह्या अनुभव घ्यायला लागणार SMC ICTचा. कारण की भरपूर लोक काय म्हणतात SMC ICT मार्केटला चालत नाही. ऍक्च्युली SMC ICT त्यांना ऍक्च्युअल मध्ये काय आहे आणि कसं चालवायचं हेच माहित नाही, त्यामुळे ते तसं म्हणणार, लक्षात घ्या. स्वतःला येत नसल्यावर मार्केटला नावं ठेवण्यासारखी भरपूर लोक असतात, बरोबर ना? त्याच्यानंतर इथं बघा, इथं बँक, व्यावसायिक बँक आणि हे सगळे जे ट्रेडर आहेत हे मार्केट मेकर्स आहेत, बरोबर आहे. आणि हा किरकोळ व्यापारी कोण आहे? हे आपण आहोत, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, आपण हे आहोत आणि हे मार्केट मेकर आहेत, ओके. मग मार्केट मेकर एवढे तुमच्याकडे पैसे आहेत का? मार्केट मेकर एवढे नाही. मार्केट मेकर एवढे पैसे नाहीत. मग ट्रेडिंग सोडून देणार आहे? नाही. मग काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे व्यवस्थित. मार्केट मेकर सारखं शिकलं पाहिजे ना व्यवस्थित. काय वाटतंय तुम्हाला, बरोबर ना? मार्केट मेकर सारखं शिकलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ह्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ICT, SMC हा सिलेबस शिकलाच पाहिजे. आणि ह्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, लक्षात घ्या. कारण की मार्केटमध्ये ICT, SMC ला नाव ठेवणारे भरपूर लोक आहेत. कारण की त्यांना मार्केटचा नॅरेटिव्ह, मार्केटचा बायस आणि मार्केटची लिक्विडिटी कुठं पडल्या हे माहित नाही, लक्षात घ्या. आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर ICT, SMC वर शिवार पर्याय नाही मार्केटला, लक्षात घ्या. कळलं? कारण की मार्केट टोटली अल्गोरिदम आहे. तुम्ही मला सांगा, जे मोठे ट्रेडर आहेत ते स्वतः बसून एंट्री टाकतात का? स्वतः बसून एंट्री टाकतात का ते? नाही. मग एंट्री कशा टाकल्या जातात? ब्रोकर थ्रू. ब्रोकर नाही, अल्गोरिदम थ्रू टाकल्या जातात, लक्षात घ्या. अल्गोरिदम लागलेला असतो कॉम्प्युटरला. कॉम्प्युटराइज्ड अल्गोरिदमवर एंट्री टाकल्या जातात. आणि मार्केट हे अल्गोरिदम आहे. आणि अल्गोरिदम पद्धतीने जर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील, मार्केट कसं रिॲक्ट करतंय. सर हॅलो सर, अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम म्हणजे जे ऑटोमॅटिक जो रोबोट असतो, रोबोटला कसं त्याला जो वर्किंग सांगितलं की बाबा तू ह्या सगळ्या गोष्टी कर, मग तो करतो की नाही, तसं त्या एका सॉफ्टवेअर थ्रू एका सिस्टीमला सांगितलं गेलं जातं. आणि ती सिस्टीम त्या पद्धतीने वर्किंग करत असते. मग कुठं लिक्विडिटी कशी तयार करायची हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं सगळं. ओके. हो सर. सर AI ने पण ट्रेडिंग चालू आहे ना सर आता? AI ने ट्रेडिंग चालू होते, पण हो AI ने तुम्ही ट्रेडिंग करू शकताय. पण त्यांनी जो बनवलेला त्यांच्याकडे जो ट्रेडिंगचा सिस्टम आहे त्या सिस्टम सारखा AI काम करतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, AI कोणी बनवलाय? AI त्यांच्याच माणसांनी बनवलाय, बरोबर ना? त्याच्या या सिस्टम सारखं काम करणारच नाही ते, लक्षात घ्या, बरोबर आहे. हा, त्यामुळं मार्केटमध्ये प्रॉपर पद्धतीने एंट्री, मार्केट कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे, काय जाणार आहे, कुठे एंट्री घेतली पाहिजे, कशी एंट्री घेतली पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला, लक्षात घ्या. आणि अनुभव जर प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मिळाला तर मार्केट डायरेक्शन तुम्ही ठरवू शकता, बरोबर. आणि सगळ्यात मेन महत्वाचा भाग की मार्केटचं जे डायरेक्शन असतं, लक्षात घ्या, मार्केटचं डायरेक्शन असतं. आज जी कॅन्डल झाल्या त्याच्यावरून तुम्हाला उद्या काय मार्केट करणार आहे हे सांगत असते मार्केट आदल्या दिवशी. आज काय झालंय आणि त्याच्यावरून मार्केट उद्या काय करणार हे आदल्या दिवशी सांगत असते तुम्हाला मार्केट. आणि ते कसं ओळखायचं, त्याचा नॅरेटिव्ह कसा बघायचा, त्याचा बायस कसा बघायचा हे तुम्हाला मी त्यामध्ये
शिकवणारा, लक्षात घ्या. ओके. ओके सर. त्याच्यानंतर न जे काय तुम्ही स्टडी वगैरे करणार आहे किंवा अभ्यास जो करणार आहे ते कुठे करायचं तुम्हाला? ट्रेडिंग व्यू वेबसाईट. ट्रेडिंग व्यू वेबसाईटला करायचं. ओके. आणि ऑर्डर कुठे टाकायची तुम्हाला? मेटा ट्रेडर. मेटा ट्रेडर. ओके. मेटा ट्रेडरला तुम्हाला ऑर्डर टाकायची आहे. ऑर्डर फक्त इथंच टाकायचा, अभ्यास इथं करायचा, लक्षात घ्या. ओके. समजलं तुम्हाला? आणि तुमचा जो आमच्याकडे जो ब्रोकर आहे, तुम्हाला एक ट्रस्टेड ब्रोकर किंवा चांगली जर सर्व्हिस पाहिजे असेल तर एक्सनेस आमच्याकडे ब्रोकर आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतो. स्प्रेड कमी आहे, विड्रॉल वगैरे काही प्रॉब्लेम देत नाही. चांगल्या पद्धतीने तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो. तुम्हाला जॉईन जर करायचं असेल तर आमच्या अंडर अकाउंट काढून घ्या. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आम्ही सर्व्हिस देऊ शकतो प्रॉपर पद्धतीने. कारण की तुम्हाला माहिती आहे ब्रोकर कसे स्कॅम करतात, काय करतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर ना? येस. त्यामुळं मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक चांगला ब्रोकर जर तुम्हाला पाहिजे असेल तर अंडर आमचे अकाउंट काढा. तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने अकाउंट वगैरे काढून सर्व्हिस चांगल्या पद्धतीने देतो. आणि ती पण फ्री मध्ये देतो. त्याचे काही चार्जेस नाही आहेत, लक्षात घ्या. फ्री मध्ये देतो. ओके सर. मला विचारायचं, जसं ते काही ट्रेडर असं पण सांगतात, जसं आधारचं प्रॉप फॉर्म घ्या तुम्ही फॉरेक्स स्टार्ट करण्यासाठी. हा, फरक कसा आहे तुम्हाला सांगू काय? तुम्ही जे प्रॉप फॉर्म म्हणताय ते स्वतः तुमच्याशी स्कॅम करतात आणि तुमचे अकाउंट डिलीट करतात किंवा उडवतात. थोडक्यात आता स्कॅम काय झाले ते तुम्हाला माहिती नसतील. स्कॅम त्याचे पहिल्यांदा युट्यूबवर बघून घ्या तुम्ही आणि मग सांगा कसे स्कॅम. एक एकदा काय होते की तुमचं अकाउंट तुम्ही रूल प्रमाणे चाललेलं असताय, बरोबर? रूल प्रमाणे चाललेलं असताय आणि तुम्ही काय मग एक अल्गोरिदम ट्रेडिंग करत नसताय आणि त्यावेळेला तुमच्या एंट्र्या बघून ती लोक काय म्हणतात, तुम्ही अल्गोरिदम पद्धतीने एंट्र्या टाकल्यात, एंट्री अल्गोरिदम पद्धतीने टाकल्यात आणि त्यावेळेला तुमचं अकाउंट वायपआउट करतात. आता आमच्याकडे ट्रेडर आहेत, तुम्ही म्हणताय ना आमच्याकडे ट्रेडर आहेत. बघूया, थांबा एक मिनिट, जॉईन झालेत का बघूया एक मिनिट. कसं होते तुम्हाला सांगू का? आता त्यांचं $1,00,000 अकाउंट आहे. $1,00,000 अकाउंटला रोजचा $10,000 जर प्रॉफिट केला, रोजचा $10,000 जर प्रॉफिट केला, बरोबर आहे? $10,000 जर प्रॉफिट केला, समजा आता $1,00,000 प्रॉफिट केला, तर त्यांचा नियम काय माहिती आहे तुम्हाला? ते जर तुम्ही $1,00,000 जर प्रॉफिट केला तर $1,00,000 ते विड्रॉल देऊ शकतात तुम्हाला? नाही. मग ते पहिला देतात, लक्षात घ्या. तुम्हाला ज्या माणसांना आत घेण्यासाठी पहिला देतात, पण त्यांचा नंतर नियम काय, तुम्ही 1%च विड्रॉल मारू शकताय, महिन्यात 1%च विड्रॉल मारू शकता. हा कुठला नियम आला मग? बरोबर आहे ना? बरोबर आहे. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून प्रोव्हाइड केल्यात. तुम्ही 95% आम्हाला विड्रॉल देणार आहे, जेवढी काही कॅपिटल आहे त्याच्या 95% विड्रॉल देणार आहे किंवा 85% देणार आहे. मग हा 1%चा नियम कुठून आला? बरोबर ना? बरोबर. कसं आहे, पुढच्या गोष्टीला जोपर्यंत फायदा होत नाही, फायदा जर पुढच्या गोष्टीला होत असेल तोपर्यंत ते देणार, बरोबर आहे का? आणि पुढच्या गोष्टीला जर फायदा झाला नाही तर काय करणार ते लोक? मग पळूनच जाणार ना, बरोबर ना? स्कॅम करणार, बाकी काय वेगळं आहे, बरोबर ना? त्यामुळं मग तुम्हाला असं एक एक ब्रोकर तुम्हाला काय करतात की $100 अकाउंट काढा, $100 अकाउंटला $100 तुम्हाला बोनस देतो, बरोबर काय? बरोबर ना? $100 $100 बोनस देतो. त्या वाघ्याला $100 $100 मिळाल्यामुळे तो वाघ्या काय करतोय, लॉट साईज वाढवते काय? बरोबर. आणि फर्स्ट टाइमच $100 $100 दिलेला असतात, बरोबर काय? नंतर देतात का दुसऱ्या टायमिंगला? नाही देतात. त्यावेळेला काय होते, मग लॉट साईज वाढवायची सवय लागलेली असत्या आणि वाघ्या मारत जातोय ट्रेड आणि काय होते, मग वायपआउट होत जातं. असं होतं, लक्षात घ्या. म्हणून कोणता ब्रोकर जर तुम्हाला आमिष जर दाखवत असेल तर त्याच्यापासून लांब राहायचं, लक्षात घ्या, बरोबर ना? समजलं? सर 14 नंबरची स्लाइड दाखवा ना सर. कोणती? 14 नंबर. 14 नंबरची स्लाइड. ओके, ठीक आहे. 14 नंबर मध्ये ट्रेडिंग व्यू आणि MT5 आहे. एक मिनिट. ओके, झालं सर, स्क्रीनशॉट काढायचा. ओके, ठीक आहे. एक काम करा, आता आपण ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला आमच्यासारखं जर अनालिसिस साठी जर स्क्रीन पाहिजे असेल किंवा MT5 ला, आता तुमचे मला वाटतंय कोणाकोणाचे अकाउंट आहेत फॉरेक्स मध्ये? माझा आहे सर. माझा आहे फॉरेक्स मध्ये सर्वांचे अकाउंट? यस. डेमो पण आहे, रिअल पण आहे. ओके, डेमो पण आहे, रिअल पण आहे. ओके, ठीक आहे. दोन्ही आहे. ओके, ठीक आहे. एक्सनेसच्या
एक्सनेस MT5 ला कसं कनेक्ट करायचं माहितीये का तुम्हाला? येस सर, मी केलेलं आहे. नाही सर. नाही माहित, भरपूर लोकांना माहित नाही. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं. आणि ज्यांचे अकाउंट नाही आहेत त्यांनी माझा नंबर मी शेअर करतो इथं. आता नंबर नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या. ते ज्यांचे अकाउंट नाहीत आणि त्यांना आमच्या अंडर अकाउंट जर काढायचे असतील तर तुम्ही काढू शकताय आणि तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने सर्व्हिस देऊ शकतो. सर अकाउंट क्रिएट साठी फीज आहे का सर? कशासाठी? एक्सचेंज मध्ये अकाउंट क्रिएट करण्यासाठी? नाही, फी 1 रुपया ही फी नाही, फ्री ऑफ कॉस्ट काढून देतो. आणि चांगल्या पद्धतीने सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल, पैसे अडकले, कुठं चुकून काहीतरी गडबड झाली तर तुम्हाला आमच्या अंडर असल्यामुळं आम्ही ते सॉल्व्ह करू शकतो. कारण की आमच्याकडे पर्सनल IB आहे, आमच्या अंडर क्लायंट भरपूर असल्यामुळे पर्सनल IB आहे, त्यामुळे आम्हाला ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. बरोबर ना? येस सर. हा, तुम्ही एकटा असला तर सर, त्या तुमचं नाव पद्धतीने सांगा ना. सर्व्हिस. राजू केसरकर माझं नाव आहे. आणि जर तुम्हाला सर्व्हिस जर प्रोव्हाइड करत नसतील तर मग प्रॉब्लेम होतो. एकटा असला की तसं करतात. बरोबर आहे? एक काम करा, स्क्रीनवर दिसतो तो नंबर घ्या. ज्यांच्याकडे अकाउंट नाही आहेत एक्सनेसची त्यांनी अकाउंट. आता आपण एक काम करूया, आज अकाउंट ओपनिंग करून घेऊया आणि उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला मी कनेक्ट कसं करायचं दाखवतो. आज आपण अकाउंट ओपनिंग करून घेऊया. उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग कसं करायचं किंवा ते प्लॅटफॉर्म कसे वापरायचे, कनेक्ट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. ओके, एक काम करा, आता आजचा काही सेशन झाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी असतील तर मला सांगा. तुमच्या अडचणींना मी, तुमच्या अडचणी जे काय असतील त्याच्या प्रश्नाची उत्तरं मी देतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि एक जण विचारा, काय प्रॉब्लेम नाही. एकाचा माईक ऑन झाला की थोडं थांबायचा प्रयत्न करा. तुमचे काय पण प्रश्न असून देत, तुम्हाला Hello. काय प्रश्न पडत असेल ते. हा, बोला. सर, माझं म्हणणं आहे की तुम्ही आता तुम्ही बोलले 10,000 पासून ट्रेडिंग स्टार्ट करू शकतो. हा. हा. म्हणजे मी असे युट्यूबर होतो, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं होतं का, म्हणजे ते काहीतरी नाव होतं त्यांचं, नाव लक्षात नाही, एक एक्स्ट्रा. पण ते असं म्हणत होते की तुम्ही $1,000 पासून पण 1,000 पासून पण फॉरेक्स मध्ये स्टार्ट करू शकता. $1,000 की 1,000 रुपये म्हणताय? नाही, 1,000 रुपये पासून स्टार्ट करू शकता. 1,000 रुपये पासून. मग मी आता सांगतो. मग सगळे सांगतात की बरोबर आहे की, मग मी मगाशी तुम्हाला सांगितलं नाही $15 पासून स्टार्ट करू शकता तुम्हाला. $15 ची व्हॅल्यू किती होत्या? 1,400-1,500 रुपये. 1,000 आणि 1,415 मध्ये जास्त अंतर आहे का? नाही, करू शकता ना. पण ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम होतो सांगतो तुम्हाला. 10,000 पासून काय चालू करायचं असतं. पण $14-15 जर टाकले तर मिनिमम तुमचा जो पहिला जो स्टॉप लॉस होतो ते $3 असतो, लक्षात घ्या. आणि $3 4-5 स्टॉप लॉस गेल्यानंतर $15 जायला वेळ लागत नाही. त्यामुळं $100 जर असतील तर प्रॉपर पद्धतीनं अकाउंटला मॅनेज करता येतं, लक्षात घ्या. कळलं का तुम्हाला? त्यामुळे $100 लागतात. $14-15 वर ट्रेडिंग करून बघा, तुम्हाला सुटेबल वाटत असेल तर ठीक. एकेक भरपूर लोक असे आहेत की $10 $1,000 पण करतात, पण त्या लेवलला त्यांची सायकोलॉजी असते, लक्षात घ्या. ओके, समजलं? हो. तर सर तुम्ही कधी एंट्री घ्यायचे, कधी एक्झिट घ्यायचे, तुम्ही स्वतः सांगणार ना? तुम्हाला शिकवणार, स्वतः सांगणार नाही, तुम्हाला शिकवणार. तुम्ही स्वतः घ्यायचं. शिकवणार, पण एक आयडिया तर देणार ना तुम्ही, काय या टाइमला आयडिया देणार की. आपल्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जोपर्यंत प्रॉफिट करत नाही तोपर्यंत शिकवतो मी तुम्हाला. थँक्यू सर. प्रत्येक बॅचला. आता इथंच तुम्हाला सांगतो, आता इथे कोण आहे का बघा, एक मिनिट. इथं मागच्या बॅच मधलं कोण जॉईन आहे का बघा. त्यांच्यासाठी प्रत्येक बॅच फ्री असते. एकदा जर ऍडमिशन केलं आमच्या बॅच ह्याच्यामध्ये तर प्रत्येक बॅच फ्री असते त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये कोण आता बेसिक मध्ये कोण बसले का बघायला पाहिजे मला. एक मिनिट चेक करतो. बेसिक मध्ये कोण बसलेलं नाहीये असं वाटतंय मला. आजच ग्रुपवर तुम्हाला मी शेअर करतो, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करतो. आज त्यांनी स्वतः ट्रेड मारलेले आहेत, त्यांना मी काय सांगितलेलं ना, नवीन बॅच मध्ये जॉईन झालेले आहेत ते. ग्रुपमध्ये शेअर करतो नंतर. आता बेसिकला ते काय बसणार नाहीत कारण की ऍडव्हान्स आपलं जरासं थोडंसं वेगळ्या लेवलचं आहे. ओके, बाकी आणि कुणाचा काय प्रॉब्लेम आहे?
ऍडमिशन साठी फीज किती सर? मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतो. ओके ओके. हा. आणि कुणाचे काय प्रॉब्लेम आहे, कुणाला काय अडचण येते, कुणाचा काय प्रॉब्लेम क्रिएट झालाय, पैसे अडकल्यात? आहे का कुणाचा काय प्रॉब्लेम? सर पैसे डिपॉझिट होत नाहीत. पैसे डिपॉझिट होत नाहीत युपीआय थ्रू ना? हा. ओके ठीक आहे, मेसेज करा, तुम्हाला डिपॉझिट करून द्यायचा प्रयत्न करतो. ओके सर. नंबर आहे ना? बाकी क्लास बद्दल कुणाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मेसेज करा, तुमच्याकडे नंबर मी इथे स्क्रीनवर दिलेला आहे. कुणाला काय अडचण आल्या, तुमचे पैसे अडकल्यात, पैसे डिपॉझिट होत नाहीत, युपीआयचा ऑप्शन बंद पडलाय, काय प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा, या नंबरवर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मी, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर एक प्रश्न होता. हा बोला. आता ऑलरेडी माझं एक अकाउंट आहे एक्सनेसचं, बरोबर? आता तुम्ही हा नंबर दिलेला आहे, त्यावर लिंक खोला म्हणून. मग आता हाय ते अकाउंट चालू ठेवू का परत अनइन्स्टॉल करून तुमच्या लिंकवरून ओपन करू, जसं काय? कसं तुम्हाला कसं वाटतंय? सर्व्हिस आमच्याकडनं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर बघा, क्लास आमचा करताय याचा अर्थ मला म्हणायचं नाही की आमच्या अंडरच अकाउंट काढा. नाही सर, आपल्याला एक प्रायव्हसी पाहिजे, म्हणजे काय प्रॉब्लेम आला तर करता आला सपोर्ट पाहिजे. पाहिजे बरोबर ना, त्याच्यासाठी सपोर्ट. मग काय करायचं तुम्हाला? इथं ईमेल आयडी नवीन क्रिएट करायचा, त्याच्यासाठी पैसे लागतात का? नाही सर. नाही लागत. मग तो एक ईमेल आयडी क्रिएट करा नवीन आणि मला पाठवून द्या, मी तुम्हाला अकाउंट काढून देतो, ते वापरा तुम्ही. ओके सर. म्हणजे आता त्या ईमेल आयडीवर नाही होणार ना तो परत? नाही होणार, पहिल्या ईमेल आयडीवर नाही होत. ओके ठीक आहे सर, चालेल. सर्व्हिस तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर नवीन ईमेल आयडी काढा, मला पाठवा, चांगल्या पद्धतीने डिपॉझिट विड्रॉल देतो. 1-2 दिवसात सर्व्हिस देतो सर मी, तरी आता थोडं पॉसिबल नाहीये. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मेसेज त्याच्या नंबरवर पाठवून देईल तुम्हाला. चालेल चालेल ठीक आहे, ओके चालेल, थँक्यू सर. हा, आजच्या क्लासची लिंक युट्यूबला येणार आहे, पडेल रात्री 12 नंतर पडेल, चेक करू आपण, किंवा उद्या सकाळी पडेल. रेकॉर्डिंग सेक्शनचं कसं आहे, म्हणजे जर आता आपला जर क्लास नाही झाला आपल्याकडून, मग कसं काय अजून? हे बघा, रेकॉर्डिंग सेक्शनचं जर बघितलं तुम्ही तर सगळे रेकॉर्डिंग सेशन तुम्हाला ड्राईव्हवर मिळतात आपल्या, त्याचं टेन्शन काय घेऊ नका, तुम्हाला सगळी सर्व्हिस दिली जाईल. सर्व्हिसमध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला सांगायचं, कारण की इथं तुमच्यासाठी इथं भरपूर लोक आहेत, म्हणजे आपले बॅचेस पहिले जॉईन केलेले भरपूर लोक आहेत. आता त्याच्यामध्ये इथे कोण आहे का बघतो, एक मिनिट, कारण की बेसिकला जास्त लोक बसत नाहीत, तरी पण कोण आहे का बघतो, एकच मिनिट. सर ड्राईव्हचं हे कधी मिळणार ऍक्सेस? ड्राईव्हचा ऍक्सेस मिळेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, मेसेज करा मला. ओके, तर दिलीप सर तुम्हाला काय बाकीच्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतोय? दिलीप इंगळे सर, तुम्ही आमचे स्टुडंट आहात, कधीपासून आहात, काय आहात ते जरा सांगा. ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सर एक प्रश्न होता. हा बोला. एका आधार कार्ड वरनं एक्सेलचा आणि एक्सेलचा दोघांचं पण रिअल अकाउंट काढता येते का? येते, काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. तुमचा मेल आयडी फक्त बदलायचा असतो. एक्सनेसचे पण भरपूर अकाउंट काढू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे एका आधार कार्डवर आपण एका आधार कार्डवर. ओके, थँक्यू. काय कोणाला प्रॉब्लेम असेल इथे विचारायला जर जमत नसेल तर डायरेक्ट मला मेसेज करा, प्रत्येकाचं चांगल्या पद्धतीने आपण हे करू, काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलं जाईल. थोडा वेळ लागेल, काय प्रॉब्लेम नाही, पण 100% तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला होणार म्हणजे होणार. ओके, आहेत का कुणाला बाकी प्रश्न? कुणाला काय अडचण आहे का आजच्या सेशन मध्ये, आहे का, किंवा वैयक्तिक काय अडचण आहे का? सर एक प्रश्न होता. हा, आपण आता फॉरेक्स मार्केट आपलं इंडियामध्ये कसं लिगल अनलिगल आणि बाकीचे टॅक्स कन्सिडरेशन म्हणजे कसं ते आता गृहीत धरतो आपण, नाही का? म्हणजे किती इन्कम नंतर आपण किती का असं काय डिमांड दिलेलं की बाबा एवढं इन्कम झाल्यानंतर एवढ्याला टॅक्स बसेल का, कमी प्रॉफिट असलं तरी पण टॅक्स बसतो, तसं काही? आता कसं आहे माहिती काय, तुम्हाला सांगतो, आपण जे इंडियामध्ये करतोय ते P2P मधनं करतोय, लक्षात घ्या, म्हणजे पेअर टू पेअर मधनं करतोय. त्यामुळे तुमचं ट्रान्झॅक्शन कोणत्याही बाहेरच्या देशाबरोबर डायरेक्ट व्हायला लागलंय असं दिसत नाही त्यात.
ही पहिली गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतर ना क्रिप्टो मधनं ज्यावेळेला डिपॉझिट करतोय आपण, लक्षात घ्या क्रिप्टो येतात आपल्याला, USDT वगैरे क्रिप्टो येतात, त्यातनं आपण डिपॉझिट करतो त्यावेळेला पण काय दिसत नाही. लक्षात घ्या, तुमचं जर इन्कम वाढायला लागला, समजा एक 30 लाख 20 लाखाच्या वरती इन्कम वाढायला लागला, तर तुम्हाला टॅक्सचा थोडा प्रॉब्लेम येतो. पण तो टॅक्स मॅनेज करण्यासाठी तुम्हाला तुमचा CA प्रॉपर पद्धतीने गायडन्स देतो. लक्षात घ्या, त्यावेळेला तो तुम्हाला जे काय करायचं ते प्रॉपर पद्धतीनं तो तुम्हाला सांगेल की काय करायचं. मग तुम्ही त्यावेळेला 30 लाख 40 लाख जर मिळवत असाल तर बाकीच्या बाहेरच्या देशात तुम्ही विड्रॉल घेऊ शकता, तिकडनं आणू शकता. या सगळ्या गोष्टी तुमचा CA तुम्हाला प्रॉपर देतो, काय प्रॉब्लेम नाही तिकडं. ओके ओके सर, थँक्यू. हा, आणखी कोणाचा काय प्रॉब्लेम? सर आपण जेव्हा आपण आता आपल्याकडे आता USD नसतात सुरुवातीला, आपण जेव्हा डिपॉझिट करतो तेव्हा डायरेक्ट एक्सएनएसच्या ब्रोकरवरूनच डिपॉझिट करायचं ना आपण, म्हणजे तिथं पेमेंट एक्सएनएसलाच करायचं ना डायरेक्ट? हो, पेमेंट एक्सएनएसलाच करायचं असतं, ते तुम्हाला करून देतो मी, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पेमेंटचं भरपूर सगळं. ओके ओके. म्हणजे आता मला $100 घ्यायचे असले तर मी डायरेक्ट पेमेंट मध्ये 10,000 असेल किंवा 8,000 असेल तर मी डायरेक्ट एक्सएनएसलाच हे करेल ना? ते काय करता येईल तुम्हाला, UPI मधून करता येईल किंवा UPI जर आता नवीन एक्सनेसचा आता नवीन एक मेथड येणार आहे. UPI आता बंद व्हायला लागलाय, पण एक्सनेसचा थोड्याच दिवसात एक नवीन मेथड यायला लागलाय, काय प्रॉब्लेम नाही. आणि तो मेथड येईल तोपर्यंत तुम्हाला काय सर्व्हिस पाहिजे असेल, क्रिप्टो पाहिजे असतील तर तुम्हाला क्रिप्टो मधनं डिपॉझिट वगैरे करून देऊ शकतो, किंवा डायरेक्ट आपल्याकडे एक नवीन कन्सेप्ट आहे, डायरेक्ट तुमचा आपला जो ब्रोकर आहे तो आम्हाला सपोर्ट करतो, डायरेक्ट डिपॉझिट विड्रॉल करून देतो तो आम्हाला, काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि जेव्हा मला विड्रॉल करायचं असेल, मी ज्या UPI ने त्याला पेमेंट केले त्याच्यातूनच विड्रॉल केलं तर मला टॅक्सचा वगैरे काही विषय येणार नाही ना? ते भरपूर मोठ्या गोष्टी असतील तर टॅक्सचा विषय येतो, छोट्या गोष्टींना नाही होत. लक्षात घ्या, मिनिमम त्या तुमचा टॅक्स 20 लाखाच्या वरती जर डिपॉझिट विड्रॉलचा जर फंड असेल आणि तसं जर चालू राहिलं तर त्याच्या व्यतिरिक्त काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही. तसं काही नाही, आपला 8 दिवसाला जेवढे डॉलर आले तेवढे करायचं विड्रॉल डिपॉझिट 8 दिवसाला. ते करता येईल, काय प्रॉब्लेम नाही. क्रिप्टो वगैरे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने प्रोसेस सांगतो, तुम्ही मला मेसेज करा, काय अडचण असेल तर काय प्रॉब्लेम नाही. आणि कसं करायचं काय करायचं प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सांगतो. बाकी आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, ना तर चॅट बॉक्स मध्ये टाका कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर, किंवा मला मेसेज करा. इंडियन मार्केटसाठी 2 डीमॅट अकाउंट खोलू शकतो का? वेगवेगळ्या ब्रोकरची 2 डीमॅट अकाउंट खोलायला लागणार तुम्हाला. एंजल ब्रोकिंग वापरू शकताय किंवा झिरोदा वापरू शकताय किंवा फायर्स वापरू शकताय, कोणता पण वापरू शकताय. ट्रेडिंग करायचं असेल तर फायर्स चांगला आहे, झिरोदा चांगला आहे. बाकी आणखी कोणाला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, नाही सर. ओके ठीक आहे. ओके ओके सर ते मेटा ट्रेडरचं सांगा ना. हो, उद्या तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यांची आता काय होणार, अर्ध्या लोकांची अकाउंटच नसणार आहेत. ओके, त्याच्यामुळं अवघड व्हायला नको. उद्या काय करू आपण, सगळ्यांची आज त्यांची अकाउंट नाहीत, ज्यांचे अकाउंट नाही आहेत एक्सनेसचे, त्यांनी मला मेसेज करा, त्यांचे अकाउंट आपण काढून घेऊया. आणि उद्या मी तुम्हाला तो प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा, त्याच्यासाठी प्रो टिप्स काय आहेत, त्याच्यामध्ये कसं काय वापरलं जातं, SL कसा लावायचा, अकाउंट कसं कनेक्ट करायचं, डिपॉझिट कसं मारायचं, ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मी तुम्हाला. ओके हा ओके सर. हा ओके ठीक आहे. AI कॉपियर अल्गो ऍक्च्युली ते कुठल्या तरी ह्याचं असणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही कॉपियरचा जो अल्गो म्हणते त्यांचे ट्रेड तुम्हाला कॉपी करतात, पण तुमचं अकाउंट त्यांच्या अंडर जर गेलं आणि त्यांनी जर काय स्कॅम केला तर तुमच्या अकाउंटला धोका पोहोचणार, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर सर ओल्ड स्टुडंटचे ट्रेड रिझल्ट शेअर करा ग्रुपला. ओके ठीक आहे. आजचा ट्रेडिंगचे तुम्हाला ग्रुपला आज 3-4 ट्रेड त्यांनी प्रॉफिटमध्ये मारलेले ते ग्रुपला टाकतो. ओके ठीक आहे. स्टँडर्ड अकाउंट बेस्ट की झिरो स्प्रेड. स्टँडर्ड अकाउंट जे आहे, स्टँडर्ड अकाउंटला स्प्रेड बसतो. एकदा काय होतं की तुम्ही जिथं टार्गेट लावलेलं असतं तिथं मार्केट जाऊन आलं असतं, पण प्राइस 2 असल्यामुळं खालची प्राइस जोपर्यंत त्या टार्गेटला पोहोचत नाही तोपर्यंत तुमचा TP हिट होत नाही, आणि या कारणानं तुमचा TP हिट व्हायचा राहतो. त्यामुळे स्टँडर्ड अकाउंट पेक्षा झिरो अकाउंट सगळ्यात महत्वाचं आहे. ओके सर. हॅलो, हा बोला.
$100 साठी लॉट साईज काय ठेवली पाहिजे सुरुवातीला? $100 साठी 0.01 हा लॉट साईज ठेवला पाहिजे. ओके. हा. आणि नंतर आपण $100 वर वाढू शकतो ना नंतर जेव्हा आपल्याला तुमची बघा $100 च्या लॉट साईज 0.01 जर केला तर अकाउंटला धोका पोहोचत नाही. परत जर तुमचं प्रॉपर पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करून जर एक ठराविक स्टेज लेवल चांगल्या पद्धतीने जर गाठली असेल तर लॉट साईज तुम्हाला वाढवता येतो $100 पण जास्त वाढवून चालत नाही, कारण की जसं तुमच्याकडे प्रॉफिट होणार आहे तसं लॉस पण होत असतो. त्यामुळे तिथं ती मॅनेजमेंट जी करायची असते ती प्रॉपर पद्धतीने करायची असते. लास्ट लॉट साईज किती ठेवली पाहिजे? $100 लास्टच्या शेवटी म्हणजे $100 0.03 हा शेवटचा लॉट साईज म्हणजे $100 त्याच्यावरती जाऊ नका सध्या तर. म्हणजे ते कधी थोडासा तुमचा प्रो लेवलचा गेन तुम्हाला आल्यानंतर ना, बिगिनर्स ज्यावेळेला असतात त्यावेळेला नाही, बिगिनर ज्यावेळेला असणार त्यावेळेला 0.01च ट्रेडिंग करायचं, त्याच्यावरती जाऊ नका. हा, नंतर 0.03 ला बिगिनर्स असताना जर ट्रेडिंग केलं तर अकाउंट वायपआउट व्हायला लय वेळ लागत नाही, लगेच होणार. ओके. ओके. आणखी कुणाला काय प्रॉब्लेम आहे? 5-6 महिने तर 0.01 पर्यंत केलं पाहिजे. हो, करू शकता तुम्ही 5-6 महिने. पहिल्यांदा अनुभव घ्या ना मार्केटचा तुम्ही. तसं डेमो ट्रेडिंग झालेली आहे पण तरी पण इंडियन मार्केट ब्रोकरचं काय नाव मी ऐकलेलं नाही आहे, त्यामुळं हे बघा झिरोदा, एंजल ब्रोकिंग, फायर्स, शेरखान हे असे जे चांगले चांगले ब्रोकर आहेत त्यांच्याकडे अकाउंट ओपन करा. झिरोला कमिशन घेतं बघा धीरज सर, कमिशनचा आणि स्प्रेडचा विषय सांगतो बघा. तुमचं जर स्प्रेडचं जर अकाउंट असेल, स्प्रेडचं अकाउंट जर असेल तर तुमच्याकडे 0.16चं कमिशन बसतं, बरोबर आहे. किती लॉट साईजला बसणार? 0.01 लॉट साईजला बसणार, ठीक आहे. आणि जर तुमचं झिरोचं जर अकाउंट असेल तर 0.11चं कमिशन बसतं, 0.11चं. कोणत्या लॉट साईजला? 0.01 ला. ओके. आता इथं जर 1 स्टँडर्ड लॉट मारला तर $16 कमिशन बसणार आहे, आणि इथं जर तुम्ही 1 स्टँडर्ड लॉट मारला तर $11 कमिशन बसणार आहे, बरोबर. किती डॉलर वाचलेत? किती डॉलर वाचलेत? इथं $5 वाचलेत. मग झिरो चांगलं काय स्प्रेडचं चांगलं? झिरो चांगलंच आहे ना, बरोबर ना. कमिशन घेऊन दे की, पण कमिशन मध्ये काहीतरी डिफरन्स आणलाय ना त्यांनी. 0.01 ज्यावेळेला ट्रेड टाकतायत त्यावेळेला 0.11 तर तुम्हाला 11 सेंटचा हे बसतो आणि इकडं 16 सेंटचा. त्यामुळे 1 स्टँडर्ड लॉट मागं जर $5 तुम्हाला प्रॉफिट जर होत असेल तर तुमचंच वाचणार आहेत ना पैसे, बरोबर बरोबर ना. समजलं धीरज सर? समजलं? सर, जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपण फायनल टार्गेट पर्यंत वेट केलं पाहिजे का थोडी थोडी आपली प्रॉफिट बुक करत केलं पाहिजे? कसं आहे तो तुमच्या सेटअपवर असतो. सेटअप तुमचा गॅरंटेड पाहिजे की मार्केट तिथं 100% जाणार, कारण की मार्केट हे लिक्विडिटी बेस असतं आणि मार्केटला कुठं कुठं जायचं हे ते त्यांना पहिल्यांदा ठरवलेलं असतं. त्या कारण की त्याला ज्यावेळेला तुम्ही एंट्री घेताय आणि अनादर साईडला जी लिक्विडिटी असते त्या लिक्विडिटीकडे मार्केटला जायचं असतं. मग तुम्ही मला सांगा, त्या लिक्विडिटीकडे जर मार्केटला खरोखरच जर जायचं असेल तर मग निम्म्यात ट्रेड सोडायचे का? अर्ध्या निम्म्यात ट्रेड का सोडायचे? बरोबर ना. प्रॉफिट तर तुम्हाला मोठा होणार ना. मग स्वतःची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर तुमच्याकडे विश्वास पहिला डेव्हलप झाला पाहिजे. आणि तुम्ही जे ट्रेडिंग करताय, एंट्री कुठं पडल्या आणि एंट्री पडल्यानंतर टार्गेट काय करणार आहे ह्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी एंट्री कुठे घ्यायची आणि ट्रेडला कुठं सोडायचं आणि स्टॉप लॉस कुठं द्यायचा हे पण मी तुम्हाला शिकवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री देतो, एक्झिट देतो आणि एसएल पण देतो. हे कोण देत नाही तुम्हाला, लक्षात घ्या. बरोबर. आणि ते व्हायच्या अगोदर तुम्हाला मी मार्केटचा बायस आणि नॅरेटिव्ह पण सांगतो. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मार्केटचा बायस आणि नॅरेटिव्ह बघायला शिकवतो. मार्केटचं बायस आणि नॅरेटिव्ह बघणं एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. उद्याचं मार्केट काय करू शकतं हे तुम्हाला आदल्या दिवशी माहित पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे का? तर तुम्हाला टार्गेट काय करणार, टार्गेट कोणता आहे काय आहे हे कळू शकतं ना. तर तुम्ही तिकडं मग तिथं कसं जायचं, युट्यूबला लाईव्ह स्ट्रीमला जायचं, कुठली तरी हिरवी एक झोन आखतात सपोर्ट रेजिस्टन्सचा. काय करतात तुम्हाला सांगतो, एक सपोर्ट रेजिस्टन्सचा झोन आखायचा असा वरच्या बाजूचा, असा एक झोन आखलेला असतो वरच्या बाजूला सपोर्ट रेजिस्टन्सचा. आणि ह्या इथनं टाइम फ्रेम खाली आलेला असते 5 मिनिटावर. इथे एक बेरिश कॅन्डल झाल्यावर 20 पिपचं टार्गेट तुम्हाला दिलेलं असते. वरती स्टॉप लॉस दिलेला असतो 20 पिपचा आणि खाली 150 पिपचं हे दिलेलं असते तुम्हाला. आणि त्यावेळेला मार्केट तिथनं गेलं तर ठीक, नाही गेलं तर त्यांचे एसएल जातात.
राईट. पण ते ज्या वेळेला मार्केट खाली सरकते त्यावेळेला तुमचं एसएल लगेच हे करायला होतं बघा, बरोबर आहे काय? बरोबर आहे. त्यांनाच माहित नसतं की त्यांचा एसएल घेणार आहे काय टार्गेट देणार आहे, बरोबर ना? बरोबर. अनुभव असणार आहे, तुम्ही बघा. आणि रिस्क जेव्हा फ्री करा, रिस्क फ्री करा लगेच. अहो रिस्क फ्री कशाला करायला लागते? मार्केट कुठं जाणार आहे हे सांग ना पहिला तू. डब्ल्यू पॅटर्न सर. होय, मार्केट कुठं जाणार आहे हे पहिल्यांदा सांग. मार्केट कुठं जाणार आहे हे त्याला माहित नसते, मग रिस्क फ्री करूनच घेणार ना तो ट्रेड, बरोबर ना? आणि हे डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न हे काही काम करत नाही सर. नाही काम करत नाही. मार्केट प्युअर अल्गोरिदम आहे, लक्षात घ्या. प्युअर मार्केट, प्युअर अल्गोरिदम आहे. एक वर्ष मध्ये या डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न मध्येच अभ्यास करण्यात गेला. समोर तर मला माहितच नव्हतं. स्मार्ट तुम्ही सगळं केलंय. मी ते 6 वर्ष तेच करत आलोय आणि ते तुम्ही जेवढे सगळं शिकलाय ते सगळं शिकलंय मी, लक्षात घ्या. टोटल जर कोर्स बघायला गेले तर 16 कोर्स झालेत माझे, टोटल 16. आणि टोटल 16 मधले ब्रँड जे कोर्स आहेत ते फॉरेन मधले 4. आणि बाकीचे एक साधारण तुमच्याकडे 12 जे कोर्स आहेत ते इंडिया मधले आहेत आणि त्यातले 5-6 कोर्स आहेत ते वेस्टेजच आहेत. काही उपयोग नाही, लक्षात घ्या. मार्केट कसं प्रॉपर चालतं हे अल्गोरिदम चालतं. ते कसं चालतं ते प्रॉपर पद्धतीने शिकवतो आपण, लक्षात घ्या. आठवड्यातनं एकदाच एंट्री करायची, कारण प्रॉफिटेबल राहायचं. ओके. $100ला 3% प्रॉफिट, 3% लॉस, अशा पद्धतीने चालतो आम्ही. आणि सर ते पिप्स कसं हे करायचं म्हणजे? हे सगळं आहे, तुम्हाला सगळं शिकवणार आहे. जरासं वेट करा. सगळ्या गोष्टी एका दिवसात खाऊन चालणार नाही तुम्हाला. बरोबर आहे. सगळं केलेलं आहे. ओंकार सर केलेलं आहे मी. नाव घ्यायचं काय गरज नाही, केलेलं आहे. तुम्ही केलंय का? समुद्र घरी आणि चालत नाही, बरोबर ना? हा, कारण की त्या ज्या गोष्टी आहेत कितपत चालतात, कारण की तो माणूस प्रॉफिटेबल आहे, लक्षात घ्या. ओंकार सर, तो माणूस प्रॉफिटेबल आहे. त्याचे स्टुडंट प्रॉफिटेबल आहेत का? बघितलेत का? नाही सर, बघितलं नाही एवढं. युट्यूबवर फक्त त्याची एसएलसी बघितली, बरोबर ना? हो. त्यांचे स्टुडंट प्रॉफिटेबल आहेत काय? नाही, ते नाही बघितलं. नाही बघितलेलं, बरोबर ना? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्ट्रक्चर मॅपिंग माहिती आहे तुम्हाला? स्ट्रक्चर मॅपिंग इन्व्हेस्टमेंट नुसार हो, माहिती आहे ना. माहिती आहे, बरोबर. टोटल कोर्सला त्यांच्या 1200 लोक होतात. आणि स्ट्रक्चर मॅपिंग अशा पद्धतीने शिकवलेलं, त्यातले मला वाटते 1200 पैकी 100 जणांनाच कळालं असेल. आणि बाकीचे 1100 लोक पाण्यात गेलेत, पाण्यात. त्यांना साधा प्रश्न पण विचारता आला नाही. मग काय उपयोग आहे? तुम्ही देताय चांगल्या गोष्टी, बरोबर आहे, पण प्रत्येक जो पुढचा माणूस आहे त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे ना, बरोबर ना? त्याचं समाधान होत असेल तर ठीक आहे. असे भरपूर कोर्सेस आहेत भारतामध्ये. 50-50, 60-60, 1-1 लाख रुपये देऊन कोर्स करतात, पण त्याच्यात तुम्हाला जी सर्व्हिस पाहिजे ती देत नाहीत कोण, बरोबर? हा, बोला सर. मी आता आहे ना, मी पुण्यातनं तर बोलतोय. आता मी बरेच कोर्सेस आहे आमच्या इथं, पण मी ऍक्च्युली बघितलं नाही. तुमच्या युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघून तुमची जी बोलण्याची स्टाईल वगैरे, बाकीच्या गोष्टी, प्रत्येकाला उत्तर देणे, प्रत्येकाचं हे करणे, आज माझं पहिलंच आहे. काल पण मी अटेम्प्ट केलं होतं सर तुमचं लेक्चर, तर मग मला आवडलं सर. म्हटलं तुमचं बोलणं वगैरे, बाकीचे प्रत्येकाला तुम्ही हे करता, सहकार्य करता, म्हणजे कसं काय, तेच महत्वाचं आहे आपल्याला, तेच पाहिजे. तेच फक्त आम्हाला नॉलेज डीप मध्ये भेटेलच अशी अपेक्षा आहे सर तुमच्याकडून. 100% तुम्हाला नॉलेज डीप मध्ये देणार आहे. 100% तुमचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देणार. कारण की मी तुमच्याकडनं पैसे घेतलेत, बरोबर? तुमच्याकडनं मी पैसे घेत असेल आणि तुम्हाला त्या पद्धतीने जर सर्व्हिस देत असेल, तर माझं जे काही जर्नी आहे ती थांबणार का, काय होणार? तुम्हाला काय वाटतंय? थांबणारच ना. मग जर एक चांगल्या पद्धतीने मला जर बिझनेस स्टेबल करायचा असेल किंवा प्रॉफिटेबल ट्रेडर जर मला इथं तयार करायचे असतील, तर मला काय करावं लागेल? चांगली सर्व्हिस द्यावीच लागेल ना, बरोबर ना? आणि ती देतो तुम्हाला. आमच्या कम्युनिटीमध्ये आज तुमचा मला वाटतं दुसरा दिवस असेल किंवा तिसरा चौथा असेल. दुसरा दिवस आहे सर. आणि मी कालच अर्धीच हे केली, पेमेंट केली तुम्हाला, आणि तुम्ही मला क्लास पण जॉईन करून दिला. नाही तर काही ठिकाणी असं काही ठिकाणी आहे की पूर्ण फी घेतल्याशिवाय, पे केल्याशिवाय क्लास जॉईन करू देत नाही. म्हणजे तुम्ही एक रिक्वेस्ट हे केलं, म्हणजे रिक्वेस्ट केलं, म्हणजे नाही का, बाबा समोरचा विश्वास ठेवून बाबा कर, नाही बा काही ना काही प्रॉब्लेम असतं, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीत गेलेले.
हा त्या गोष्टीतून तुम्हाला एक जाणीव म्हणून तर नाही का. आता काय होतं ऍक्च्युली आहे म्हणजे इंस्टाग्रामला आपण स्टोरी बघतो कोणाची बाबा हिने गाडी घेतली ते घेतलं नाही का केलं ते बघूनच आपण हे थोडंसं होऊन जातो. पण मी तुम्हाला मेसेज पण केला होता सर नाही का, मी आपण बोलणं पण झालं होतं दोनदा तीनदा म्हटलं सर लावायचं तर तुमच्याच क्लास लावायचंय. हा त्यासाठी तुमचा एक विश्वास म्हणून. कसं असतं सांगू काय तुम्हाला, हे तुम्ही ज्या वेळेला इंस्टाग्रामला गाडी घेतलं हे घेतलं ते घेतलं बघताय बरोबर. बरोबर सर. पण त्याच्या बापाच्या जीवावर घेतले का त्याने घेतले हे तुम्हाला कधी बघितले तुम्ही? नाही सर. नाही. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं त्यानं काय केलं हे बघण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो हे महत्वाचं बरोबर ना. बरोबर सर. इथं जी स्पर्धा आहे ती स्वतःची स्पर्धा आहे लक्षात घ्या. दुसऱ्याकडे बघून स्पर्धा काय नाही आपल्याकडे. ओके. येस सर. हा आता इथे मला वाटतं दत्ता सर आवाज येतोय तुम्हाला? हो सर येते सर. किती दिवस झाला आपला क्लास जॉईन करू तुम्हाला? सर मी 1 महिना झाला सर. 1 महिना म्हणजे मागचीच बॅच जॉईन केल्या बरोबर आहे काय? कालचाच दिवस. विकी सर तुम्हाला यांचा काल आवाज आला असणार आहे, आलाय का? हो सर आलता सरांचा आलता. 1च महिना क्लास जॉईन केला आणि कालचा त्यांचा शेवटचा दिवस होता. तुमचा एक्सपिरियन्स सांगा दत्ता सर, तुम्हाला काय वाटतंय? आपला क्लास केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? गोष्टी चालतात का नाहीत? बनावटगिरी काय आहे का आपल्या कोर्समध्ये? हो सर चालतात. मी आज 3 ट्रेड केलो सर. 3च्या 3 प्रॉफिटेबल सर. 1:3 रेशो. 3च्या 3 ट्रेड 1:3च्या रेशोनं 3चे 3 ट्रेड तुम्ही प्रॉफिटेबल केले बरोबर. हो सर. 0.01 न ट्रेड मारलेला मला वाटतंय. हो सर. हा बरोबर ना? मी स्क्रीनशॉट बी टाकलो होतो सर. हो स्क्रीनशॉट टाकले होते मी. ते आता नंतर ग्रुपमध्ये शेअर करणार आहे, त्यांना खरं वाटायला पाहिजे. टोटल प्रॉफिट किती केला आजच्या दिवसाचा तुम्ही? सर आज 3000 केलो सर. 3000 रुपये केला. किती डॉलरला 3000चा प्रॉफिट केला? सर 100 USDT सर. 10,000. $100 $100 $30 तुम्ही प्रॉफिट केला बरोबर ना. किती टक्के रिटर्न आले तुम्हाला? 30% आलेत बरोबर ना. हो सर. हा पण ज्या काही स्ट्रॅटेजी होत्या त्या चांगल्या पद्धतीने चालल्यात का नाहीत? हो सर प्रॉपर चालले सर. प्रॉपर चाललंय. ह्याच्या अगोदर क्लासेस किती केलेत तुम्ही? सर मी क्लास एक केलता सर, दुसरा तो जॉईन केलता पण बयास नरेटिव्ह काय तेवढं समजलं नव्हतं मला. हे तुमच्या क्लासमुळे समजलं सर. आमच्या क्लासमुळे तुम्हाला बायस नॅरेटिव्ह समजलं बरोबर. मार्केट कशावर चालते? बायस आणि नॅरेटिव्हवर चालते का नाही? बायस आणि नॅरेटिव्हवर मार्केट लिक्विडिटी बरोबर ना. पूर्ण युट्यूब जरी चालला तरी बायस आणि नॅरेटिव्ह कोण शिकवते काय? नाही सर. मी तर बक्कळ हुडकिलो पण एकाच नाही मिळालं सर मला. बरोबर ना. हो सर. कोण पण कुठला पण काय पण करून दे लक्षात घ्या. SMC ICT काय पण शिकून दे, कुठं पुण्यात शिकून दे ना मुंबईत शिकून दे बरोबर आहे का. हो सर. SMC ICT ज्या पद्धतीने शिकवायचं आहे आणि ज्या पद्धतीने त्याला वापरायचं आहे हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे लोक भरपूर नावं ठेवतात लक्षात घ्या. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं नॉलेज पाहिजे असेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट पाहिजे असेल तर साध्या सोप्या पद्धतीनं शिकायचं आणि साध्या सोप्या पद्धतीनं प्रॉफिट करायचं. दुसरं काय करत बसायचं नाही. आणि सगळ्यात जास्त इथे मॅटर करणार आहे तुमची सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट. ओके. आणि असं पण नाही की तुम्हाला मोठमोठा प्रॉफिट देऊन आपण हे करणार आहे, तसं पण नाही. आपल्याकडे सगळे जे स्टुडंट आहेत ते ग्राउंड लेवलवरनं वरती आलेले आहेत आणि मी पण स्वतः ग्राउंड लेवलवरनं वरती आलेलो लक्षात घ्या. त्यामुळे मुळात ती जी माती आहे जमिनीवरची त्या मातीची किंमत आहे मला. त्यामुळे मला माहिती आहे की या मातीतनं आल्यानंतर किती त्रास घ्यायला लागतो आणि काय करायला लागते आणि पुढच्या माणसाला फसवून ते कधी होत नाही लक्षात घ्या. बरोबर ना. हो सर. सर आपलं स्ट्रक्चर ICT SMC वगैरे याच्यावर चालतं सर? ICT SMC ने मार्केट मेगा ट्रॅप लिक्विडिटी कुठं तयार होत्या हे दाखवतोय आम्ही सगळ्यात जास्त. कारण की ICT SMC थोडी आता सगळ्यात जास्त मार्केटला जास्त वर्क व्हायला लागल्या त्यामुळे लिक्विडिटी तयार व्हायला लागल्या. ओके सर. आणि ती लिक्विडिटी कशी कॅच करायची हे तुम्हाला मी एक सिंपल लेवलला दाखवते. सिंपल म्हणजे सिंपल, जास्त गिजबट काय करत बसायचं नाही. हा ओके. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम? आणखी कुणाला काय प्रॉब्लेम आहे? सर आजचा सेशन संपलाय ना सर? म्हणजे मग हो सेशन संपलाय. कुणाला काय प्रॉब्लेम नसतील तर मी आता बंद करणार आहे सेशन. उद्याच्या सेशनला आपण परत भेटू. चालेल. थँक्यू सर. आज गुड नाईट. ओके ठीक आहे. आणखी भरपूर काय काय गोष्टी आहेत आणि सेशन चुकवू नका. चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायला लागलोय. घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. प्रत्येक दिवस जॉईन करा. ओके. थँक्यू सर. ओके ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. उद्या भेटू आपण. टाटा बाय बाय.